आपण किती 85 म्हणजे 285 ओवीपर्यंत गेल्या बुधवारी आलेलो होतो. गेल्या बुधवारी काही जण नव्हते, लक्षात नसेल किंवा काही कारणामुळे नव्हते. सगळं काही मागे जाणं शक्य नाही, पण त्या 85च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. पण एकच म्हणजे त्याचं थोडक्यामध्ये हे सांगते की काय आपण कशाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे तेवढं माहिती असावं म्हणून सांगते की भगवंत या ठिकाणी ईश्वर रूपामध्ये बोलत आहेत. ते म्हणजे सगळं जे काय की मी असा जो उल्लेख केलेला आहे ते ईश्वराचं रूप आहे. म्हणजे मी मागेही एकदा मला वाटतं कधीतरी या बाबतीत बोलले असेल की काही वेळेला अशी टीका केली जाते की काय हे म्हणजे गीतेमध्ये सुद्धा असं प्रत्येक ठिकाणी असा उल्लेख आहे आपला, म्हणजे मी बोलतोय मला तू शरणी असे हे जे आहे तर त्याच्यावरती अशी टीका केली जाते की हा अहंकार नाही आहे का सारखं मी म्हणणं, म्हणजे ज्याचं इथे आपण जे काही ज्ञान आपण घेतो आहे त्याच्या अगदी विरोधी नाही आहे का वगैरे अशा प्रकारची टीका केली जाते. पण ह्या ठिकाणी नेहमी लक्षात घ्यायचं की आवाज येतो आहे ना सगळं की नाही येत आहे. हॅलो हॅलो येतोय. ह्या बाबतीमध्ये नेहमी लक्षात घ्यायचं की संबंध गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण जरी अर्जुनाचा मित्र श्रीकृष्ण तो असला तरीसुद्धा ईश्वर मुखातून ते बोलतायत आणि एका सामान्य माणसाला म्हणजे अर्जुन हा माणूस आहे आणि हे त्याचे म्हणजे त्या अर्जुनाला जरी कल्पना नसली, अर्जुन फक्त त्यांची शिकवण घेतो आहे, पण तरीसुद्धा हळूहळू त्याला हे सगळं ज्ञात होतं. पण त्या म्हणजे अर्जुनाच्या दृष्टीने तो एक सामान्य माणूस असला तरीसुद्धा आपल्याला ते माहिती असलं पाहिजे की जिथे जिथे अहम मी म्हणजे माझा असा जिथे कुठे उल्लेख आहे ह्या गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये त्या प्रत्येक ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे की हा उल्लेख जो आहे तो ईश्वराच्या दृष्टीने की ईश्वर बोलतोय, अर्जुनाशी ईश्वर बोलतोय हे आपण लक्षात घ्यायचं. आणि एक सामान्य माणूस आणि ईश्वर ह्याच्यामधली प्रचंड मोठी तफावत ही जरी अर्जुन खूप उच्च स्थितीला पोचलेला आत्मा असला तरीसुद्धा तो शेवटी मानवामध्ये असलेला आत्मा आहे आणि हा मानवधारी ईश्वर आहे, मानवाचं शरीरधारी ईश्वर आहे हे आपल्या कायम लक्षात असलं पाहिजे. आता त्या ह्या सर्व संबंध हा जो काही भाग आपण गेल्या तासाला पाहिला त्याच्याही आधी पाहिला, मला वाटतं संबंध अध्यायाच्या सुरुवातीपासूनच आपण हा विचार पाहतोय आणि तो अशा प्रकारचा आहे की ह्या ठिकाणी भगवंत अर्जुनाला हेच सांगता आहेत की मी एक शरीरधारी मानव म्हणून तू बाकीची माणसं विचार करतात तू असा विचार करू नकोस आणि मी हे सगळं जे काही जग आहे तो माझा विस्तार आहे असं जे काही त्यांनी म्हटलेलं आहे तो माझा या शब्दामध्ये सगळं आलेलं की भगवंत बोलत आहेत, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी बोलत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे अहंकार वगैरे ह्या चुकीच्या कल्पना मनामध्ये कधीच यायला द्यायच्या नाही. आता हा जो अगदी शेवटच्या ओव्या आपण गेल्या वेळेला पाहिल्या त्यामध्ये म्हणजे जे काही ह्यांनी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे ते अशा प्रकारचं आहे की हे सगळं जे जग जे दिसतं म्हणजे
म्हणजे विश्व, त्रिलोक, हा जो शेवटचा उल्लेख होता, हे म्हणजे मला वाटतं 280 ओवी आहे, तिथे त्रिलोकाचा उल्लेख होता. मी गोसावी समजता त्रैलोक्याचा असं म्हटलेलं आहे. गोसावी याचा अर्थ स्वामी, तर मी त्रैलोक्याचा स्वामी आहे असं म्हटलं आहे त्यांनी. आणि हे स्वामित्व आणि स्वामी ह्याचा अर्थ असा की ज्याची संपूर्ण विश्वावरती सत्ता आहे त्याला स्वामी असं म्हणतात. तर सत्ता हा त्या ठिकाणी अर्थ आहे. तर त्या अर्थानेच आता पुढे म्हटलेलं आहे की ती सत्ता कशा स्वरूपात आहे हे सगळं वर्णन भगवंत करतायत. आणि त्याच्यातच हा भाग आता आपण जो पाहतोय शेवटच्या ह्या ओव्या तो अशाच प्रकारचा आहे की पुढे आता मी 81 पासूनच्या ओव्या वाचते, म्हणजे पुन्हा जरा विचार जे गेल्या वेळेला त्यांच्यासुद्धा विचारामध्ये तो भाग येईल की सगळं विश्व, त्रैलोक्यातल्या प्रत्येक गोष्टी म्हणजे घडणाऱ्या घटना, त्याच्यातली प्राणीमात्र, सगळी भूतमात्र, निसर्ग, सगळं काही मीच आहे हे सांगताना त्यांनी कशा कशाचा उल्लेख केला आहे. आता मी वाचत गेले तर अर्थ भराभर समजेल. ह्या ओव्यांचं फार स्पष्टीकरण करण्या इतका त्याच्यामध्ये खोल अर्थ जिथे असेल तिथे मी थांबते. पण आता जे नव्हते त्यांच्याही लक्षात येईल पहा की त्यांनी कसं म्हटलेलं आहे, आकाशे सर्वत्र वसावे. म्हणजे माझी सत्ता कशी आहे तर प्रत्येकाला माझी आज्ञा जाते की तू काय कर. तर आकाशाला माझी आज्ञा आहे की तू सर्वत्र वसावे, तू सगळीकडे तू असलंच पाहिजे. आणि तसं आकाश याचा अर्थ अवकाश, म्हणजे कुठेही मोकळी जागा असते तिथे जी हवा येते त्याला उद्देशून अवकाश किंवा आकाश असं म्हणतात. तर म्हणजे पोकळी ही कधी तशी नुसती पोकळी नसते, त्याच्यामध्ये हा जे काही असतं ते आकाश असतं. तर आकाशाला आज्ञा काय आहे तर आकाशे सर्वत्र वसावे, सगळीकडे आकाशाने असावं. वायूने नावभरी उगे नसावे, म्हणजे नावाला सुद्धा वाऱ्याने कधी शांत राहू नये. नावभरे आपण म्हणतो ना, नावाला सुद्धा एखाद्या गोष्टीमध्ये नावाला सुद्धा साखर नाही आहे असं आपण म्हणतो ना, तोच नावभरी ह्याचा अर्थ तोच आहे. तर वायूने नावभरी म्हणजे अगदी क्षणभर सुद्धा असा अर्थ घेतला तरी चालेल. एक क्षणभर सुद्धा उगे नसावे, शांत कधी नाही. वाऱ्याचं जे स्वरूप आहे की त्यांनी वाहतच राहायचं. पावके दहावे, पावक म्हणजे अग्नी, अग्नीनी पेटलंच पाहिजे. पावके दहावे, वर्षावे जळे म्हणजे पाण्याने वर्षाव करावा. पर्वती बैसका न संडावी, म्हणजे पर्वतांनी आपली बैठक सोडू नये. कारण आपण कल्पनाच करू शकत नाही की एखादा डोंगर हलतोय, ही कल्पना आपण करू शकत नाही. तर पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते वाहावी, म्हणजे पृथ्वीनी सगळ्या भूतमात्रांचा भार वाहावा असा त्याचा अर्थ आहे. पृथ्वीया भूते वाहावी याचा अर्थ की तो भार पृथ्वीने सहन केलाच पाहिजे. तर पृथ्वीया भूते वाहावी हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, वेदाचा उल्लेख आहे. म्हणजे जे काही वेदातलं, म्हणजे आधी तर एके ठिकाणी गेल्या तासाला आपण पाहिलं की त्यांनी म्हटले वेद मीच आहे असंच म्हटलेलं आहे. तर इथे त्यांनी म्हटलं की मी बोलविल्या वेदू बोले, म्हणजे त्यातलं जे ज्ञान आहे ते सगळं माझं ज्ञान आहे. त्यामुळे वेद बोलणार म्हणजे काय, माझ्याबद्दल बोलणार. तर मी बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले. हे सगळ्या जगातल्या त्रिभुवनातल्या ह्या सगळ्या गोष्टी की म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता. चाळिता ह्याचा अर्थ की चलनवलन, जगामध्ये जे सगळं चलनवलन होतं आणि त्याच्यामध्ये जो सगळा प्राण असतो तो प्राण हलतो, ते चलनवलन होतं, ते सगळं माझ्या आज्ञेने होतं. पुढे नियाची नियमिला सांता, काळू ग्रासितसे भूता.
सांता हा शब्द येऊन गेला आहे, पण पुन्हा सांगते की सांता ह्या शब्दामध्ये स अंत, म्हणजे ज्याला अंत आहे तो शांत, म्हणजेच सगळ्या ह्या निर्माण झालेल्या अशा गोष्टी, म्हणजे आपलं शरीर उदाहरणार्थ, की त्याला कधीतरी अंत आहेच. तर इथे काय म्हटलंय, मियाची नियमिला सांता काळू ग्रासित असे, म्हणजे काळ त्या शांताला, त्या तो तर शांतच आहे. शरीरे किंवा कुठल्याही या निसर्गातल्या गोष्टी या कधीतरी नष्ट होणार, तर ते पण ते कधी होणार, मियाची नियमीला, म्हणजे मी सांगीन, मी नियम घालून देईन त्याप्रमाणे काळसुद्धा माझ्या नियमामध्ये असतो, असं माझ्या नियमानुसार चालतं. ये म्हणिया गते पंडुसुता सकळे जयाची. म्हणिया गते ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. त्याच्यामध्ये म्हणिया या शब्दाचा अर्थ आज्ञा आहे. मी म्हणतो तसं, तर माझ्या आज्ञेप्रमाणे असा अर्थ आहे तिथे. मी म्हणिया गते, मी जसं सांगतो, मी जसं म्हणतो, म्हणजेच मी जशी आज्ञा देतो त्या आज्ञेप्रमाणे पंडुसुता म्हणजे अर्जुना सकळे जयाची, हे सगळं जे काही घडतं चालतं ते सगळं मी सांगतो त्या माझ्या आज्ञेप्रमाणे होत असतं. म्हणिया गते म्हणजे आज्ञेप्रमाणे. पुढे, ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा साक्षीभूतू तोही मीची. पहिला ह्याच्या ओवीतला पहिला भाग सरळ कळण्यासारखा आहे, की असा जो समर्थ, की सगळी सत्ता माझी आहे, माझ्या आज्ञेप्रमाणे चालतं, याचा अर्थ केवढं सामर्थ्य आहे. तर ऐसा जो समर्थू, तर मी असा संबंध, म्हणजे मी हा असा समर्थ कोण आहे, तर तो मी आहे. ह्या सगळ्या जगाचा मी नाथ आहे. आधी म्हटलंय स्वामी आहे, इथे म्हटलंय नाथ आहे, अर्थ एकच आहे. आणि पुढे जे म्हटलंय ना त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. आणि गगना ऐसा साक्षीभूतू तोही मीची. ह्याचा अर्थ असा आहे की गगन जे कुठल्याही पोकळीमध्ये गगनात जाऊन शिरतं, एक भांडं रिकामं असेल त्याच्या आतमध्ये हवा येतेच, ते आपण हवा बंद करेपर्यंत त्याच्या आतमध्ये हवा येतच असते. तर ते जे आहे ती हवा जी कुठल्याही ठिकाणी, म्हणजे आकाश जे कुठल्याही ठिकाणी आतमध्ये शिरतं, ते कसं असतं, ते त्या ज्या वस्तूमध्ये शिरतं त्या वस्तूला ते चिकटत नाही, ते अलिप्त असतं, ते अलिप्त असतं. म्हणजे भांड्यातली हवा ही जर चिकटली तर भांडं फुटलं तर भांड्याबरोबर तेही फुटायला पाहिजे, म्हणजे जर चिकटलेलं असेल तर. चिकटत नाही, म्हणूनच भांडं फुटलं की भांड्यातली हवा बाहेर जाते, म्हणजे ती अलिप्त असते. आकाश हे अलिप्त असतं, आणि अलिप्तपणा हा साक्षीला अत्यंत आवश्यक असतो. बरोबर आहे ना. कुठेही ज्या वेळेला साक्ष द्यायची त्यावेळेला पक्षपाती असून चालतच नाही, अलिप्त असलं पाहिजे, तरच तुमच्या साक्षीला काही महत्त्व आहे. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की गगना ऐसा साक्षीभूतू, म्हणजे साक्ष द्यावी कशी, तर गगनासारखी, कुठेही चिकटून नाही, हा पक्षही नाही घ्यायचा तोही पक्ष नाही घ्यायचा, असं. म्हणून गगना ऐसा फार सुंदर त्यांनी, म्हणजे उपमा देताना ज्ञानदेवानी ज्या काही उपमा दिल्या आहेत किंवा जी काही उदाहरणं आपल्यासमोर ठेवली आहेत, इतकी म्हणजे खरोखर वाखाणण्यासारखी, की आपल्याला सुचणारही नाही की गगन हे इतकं साक्षीभूत असतं, ही कल्पनासुद्धा आपल्या डोक्यामध्ये येणार नाही. पण त्यांनी बरोबर अशा उपमा दिल्या आहेत. तर मी कसा आहे, तर गगनाएसा साक्षीभूतू तोही मीची, म्हणजे हे सगळं जगामध्ये जे काही घडतं माझ्या आज्ञेने घडतं, माझ्या सत्तेने घडतं, पण मी कसं आहे, त्या सगळ्यापासून अलिप्त आहे. मी फक्त साक्षी आहे. या सगळ्या घटनांना मी फक्त साक्षी आहे. म्हणजे कोणाचा मृत्यू कधी ओढवतो, मी फक्त साक्षीदार आहे की ही घटना घडली,
ह्याचं साक्ष माझ्याकडे आहे, पण मी त्याच्यापासून अलिप्त आहे. म्हणजे कुठेही जसं गगन कुठे चिकटत नाही तसा मी सुद्धा कुठल्याही गोष्टीला मी चिकटलेला नाही या जगातल्या. आता इथपर्यंत आपण आलो होतो, त्याच्या पुढे जातोय आता. इही नामरूपी आघवा जो भरला असे पांडवा, आणि नामरूपाही बोलावा आपणची जो. म्हणजे इही म्हणजे ह्या जगामध्ये, ह्या त्रैलोक्यामध्ये म्हणा, या जगामध्ये, ह्या विश्वामध्ये ही जी सगळी नामरूप आघवा, सगळी जी नामरूप आहेत, असा उल्लेख का केला आहे तर जग हे सगळं विश्वमुळे विविधतेने भरलेलं आहे. नामं वेगळी, रूपं वेगळी, एका माणसासारखा दुसरा माणूस नाही, एका प्राण्यासारखा दुसरा प्राणी नाही. प्राण्यांमध्येही जाती आहेत, माणसांमध्येही वेगवेगळे वर्ग आहेत. प्रत्येक गोष्ट विविधतेने भरलेली आहे ना. त्या अर्थाने असं म्हटलं आहे की हा जे सगळं नामरूप आहे, आघवा आहे, जे सगळं नामरूप आहे, जे सगळी विविधता आहे, म्हणजे नामरूप ह्याचा अर्थ या ठिकाणी विविधता, अनेक विध जे काही सगळं स्वरूप आहे ते, त्याचा उल्लेख तिथे आहे. आणि जो भरला असे पांडवा, म्हणजे सगळी विविधता आहे पण तरी त्या विविधतेमध्ये सुद्धा मी भरलेला आहे. माझं अस्तित्व विविधता आहे, अनेकता आहे, एक रूप काही नाही, पण त्याच्यामध्ये मी भरलेला आहे. आणि भरलेला आहे म्हणजे कसा, जे आधी आत्तापर्यंत त्यांनी सांगितलं की माझ्यामुळे हे सगळं घडत असतं, माझ्या आज्ञेमुळे काळसुद्धा चालतो, असं जे म्हटलं आहे, तर त्याचं स्पष्टीकरण इथे इतका छान शब्दामध्ये केलं आहे की त्यांनी म्हटलं आहे आणि नामरूपाही ओलावा आपणची जो. ओलावा म्हणजे ओलावा. नामरूपाही बोलावा आपणची जो. आता इथे ओलावा जो शब्द वापरला आहे ना, तो का वापरला आहे त्याचं कारण असं की बी असलं तर त्या बीला ओलावा लागल्याशिवाय अंकुर फुटत नाही, पुढे काही जन्मत नाही. बरोबर आहे ना. हां, तर म्हणून त्यांनी म्हटलं आहे की ही जी सगळी नामरूपांची विविधता आहे त्याच्या मागचा ओलावा मी आहे. ते सगळं जन्माला यायला जो ओलावा पाहिजे तो ओलावा माझा आहे. माझ्यामुळे ती विविधतासुद्धा माझ्यामुळे आहे. म्हणजे एकता नाही आहे, पण सगळी विविधता जी काही जगामध्ये आपल्याला दिसते त्याच्या मागचं कारण ओलावा, म्हणजे ह्या ठिकाणी कारण की कशाचा आधार आहे, कशामुळे ही सगळी नामरूपं वेगवेगळी निर्माण झाली, त्याच्याही मागे मीच आहे. आपण जो मीच आहे त्याच्या मागे. पुढे जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आथी जळ, ऐसे वसवितसे सकळ तो निवासुमी. वेगळी उपमा आता इथे दिली आहे की जसं कल्लोळ म्हणजे लाटा, तरंग, पाण्यावरती ज्या लाटा येतात, तैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आथी जळ, म्हणजे तरंग येतात, लाटा येतात, पण त्याच्या आत पाणी असतंच. त्या लाटांमध्ये पाणी असतं, त्या पाण्याच्याच लाटा असतात. म्हणजे खरं म्हणजे मूळ स्वरूप काय, पाणीच. लाटा हे केवळ वाऱ्याने निर्माण झालेली एक अवस्था आहे, मूळ स्वरूप पाणीच. म्हणून म्हटलंय की जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळ आथी जळ. म्हणजे इथे सांगण्याचा उद्देश काय आहे की सगळं हे जग विविध रूपाने भरलेलं हे सगळं जग आहे, पण त्याच्या आत मी पाण्यासारखं आहे. जसं कल्लोळामध्ये पाणी आहे, तरंगामध्ये पाणी आहे, तसं ह्या सगळ्या जगातलं पाणी
म्हणजे त्याच्या आतमध्ये मी आहे. ऐसेनी म्हणजे हे उदाहरण देऊन पुढे म्हटलं आहे, ऐसेनी वसवितसे सकळ तो निवासू मी. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट वसवितसे म्हणजे सगळी गोष्ट निर्माण होत राहते. तो सगळं वसवणारा कोण आहे आणि त्याच्यामध्ये राहणारा निवासू पण आहे. म्हणजे वसवणारा म्हणजे आधी जणू काही सगळं निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये पुन्हा निवासू, त्याच्या सगळ्यामध्ये माझाच निवास आहे. हे सगळं वसवणाराही मी आणि त्याच्यामध्ये राहणाराही मीच. आता ही जी ओवी आहे ना पुढची, ह्याच्या पुढची महत्त्वाची ओवी आहे. म्हणजे त्यामध्ये ती ओवी आणि त्यानंतर पुढे आपण 95 ओवी घेणार आहोत. ती ओवी, ह्या 2 ओवींमध्ये फार सुंदर संबंध आहे, म्हणून नीट लक्षात घ्या. आता ही पुढची ओवी 88 ओवी ही जी आहे तिथे काय म्हटलं आहे, जो मज होय अनन्यू, अनन्य शरण, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणगता शरण्य मीची एकू. अर्थ तसा पाहिला तर सहज लक्षात येण्यासारखा आहे की अनन्य शरण म्हणजे दुसरं कोणाचा विचारच नाही. हा देव, तो देव, ही देवी, ती देवी, कशाचा विचार नाही. एकच परमेश्वर आहे जो ह्या सगळ्याच्या पाठीमागे आहे, ज्याला आपण आद्या म्हणतो वगैरे. तो जो आहे त्या परमेश्वराला अनन्य शरण, दुसऱ्या कशाचाही विचार नाही, शरणागती फक्त त्याच्या पुढे, त्यालाच केवळ समर्पण. शरणागती याचा अर्थ समर्पण. तर जो मज होय अनन्य शरण म्हणजे असा जो माणूस असतो, अशी जी माणसं असतात की जी मला अनन्यपणे शरण जातात, दुसऱ्या कशाचाही विचार न करता फक्त मलाच जे शरण येतात, त्यांचे निवारी मी जन्म मरण. कारण ह्या ठिकाणी काय आहे की आपण काहीतरी मागण्यासाठी ह्या देवाला नवस, त्या देवाला नवस असं आपण करत असतो. ती अनन्य शरणता नाही. बरोबर आहे ना, ती अनन्य शरणता नाही. हां, तुम्ही ह्या देवाला उपासना त्याची अगदी खूप निष्ठेने जरी केली आणि काहीतरी त्या तुमच्या काही जे काही तुम्हाला हवं आहे ते त्या देवाकडे मागितलं, तुम्हाला ते मिळेलही. कदाचित तुमची निष्ठा अत्यंत प्रामाणिक असेल तर तुम्हाला ते मिळेलही. म्हणजे सगळं काही होऊ शकतं, पण त्याच्यामध्ये अनन्यता नसते. हा देव, तो देव, तो देव ही कल्पना असते की हा देव हे करतो, तो देव हे करतो, ह्या कल्पना त्याच्यामध्ये असतात. आणि म्हणून त्या माणसांना जे प्राप्त होतं ती माझी प्राप्ती नसते, म्हणजे ईश्वराची प्राप्ती ती नसते. म्हणजे परमेश्वर जो आहे, एकच जी शक्ती आहे, ती शक्ती, त्या शक्तीची ती प्राप्ती नसते. तर त्या शक्तीची ज्या वेळेला प्राप्ती होते तेव्हाच मरण, जन्म मरण ह्यातून आपली सुटका होते. लक्षात आलं? जन्म मरणाचा जो उल्लेख केला आहे त्याचे निवारी मी जन्म मरण. म्हणजे मला अनन्यपणे जर माझीच फक्त भक्ती केली तरच जन्म मरण ह्याच्यातून सुटका होते, ह्या चक्रातून आपण सुटतो. पण नाहीतर आपण जर अशा वेगवेगळ्या देवतां म्हणजे निदान त्या देवतांना पूजताना आपल्या मनामध्ये भाव तरी असा पाहिजे की आपण ह्या मूर्तीची पूजा करतोय पण त्याच्या मागे एकच परमेश्वर आहे आणि तोच सर्व शक्तिमान आहे, हा निदान भाव पाहिजे. आपल्या घरामध्ये वेगवेगळे देव असू दे, त्यांची तुम्ही पूजा करा, ह्या कुठेही जा त्या देवाला, पण त्याच्या मागे भाव मात्र हा असला पाहिजे की ह्या सर्वाच्या मागे एकच परमात्मा आहे आणि त्याला शरणाची, त्याला समर्पण करणं, त्याला शरण जाणं हा ज्या वेळेला भाव असतो आणि त्याप्रमाणे ज्या वेळेला ती उपासना केली जाते त्याचं जन्ममरण मी निवारतो. त्याला मग जन्ममरणाच्या चक्रामध्ये पुन्हा यावं लागत नाही.
या लागी शरणागता शरण्य मीची एकू. म्हणजे ज्याला जो शरणागत आहे, म्हणजे ज्याला शरण जायचं आहे, इच्छा आहे की आपण समर्पण करावं, आपण शरण जावं ईश्वराला, अशी ज्याला इच्छा आहे त्या शरणागताला शरण्य, म्हणजे ज्याला शरण जायचं तो शरण्य. हां, शरण्य त्याचा अर्थ ज्याला शरण जायचं ती शक्ती. तर शरणागता शरण्य मीची एकू, मी एकच असं आहे की ज्याला शरणागतांनी शरण जावं. मीची एक अनेकपणे वेगळालेनी प्रकृती गुणे जीत, जगाचेनी प्राणे वर्तत असे. म्हणजे या ठिकाणी असं म्हटलंय, मीची एक, मी एकच अनेकपणे, म्हणजे वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या नामानी अनेकपणे वेगळालेनी प्रकृती गुणे. आता प्रकृतीचा उल्लेख का केला आहे की प्रकृती, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. प्रकृती ह्याचा अर्थ आपल्यामध्ये असणारे प्रकृतीचे 3 गुण, सत्व रज तम. कोणामध्ये सत्व जास्त असेल, कोणामध्ये रज जास्त, कोणामध्ये तम जास्त, काही जे काय त्याचं काय जे काय एकत्र स्वरूप असतं प्रत्येकाचं वेगळं असतं आणि ते बदलूही शकतं. असं नाही की एकदा तामसिक असलेला माणूस कायम तामसिक असतो असं नाही. या संपूर्ण गीतेमध्ये तो ही कल्पनाच काढून टाकलेली आहे की तो माणूससुद्धा सात्विक होऊ शकतो, तो गुणातीतही होऊ शकतो. म्हणजे हे सगळं बदलतं आहे. पण आपल्यामध्ये काही प्रकृती गुण असतात, हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की आपले अनुभव असतात, आपल्या स्वतःबद्दलचेही अनुभव, इतरांचेही अनुभव असतात. एखादा माणूस एकदम फारच लवकर संतापतो, एखादा माणूस इतका शांत असतो की त्याला दुसऱ्यांनी सांगावं लागतं की तुम्ही असं शांत तू राहू नको बाबा, ह्याच्यात तुझं नुकसान आहे, असं आपण आपलं नुकसानही करून घेतो काही वेळेला. इतकी शांतता, हे प्रकृतीचे गुण आहेत, ते प्रत्येकामध्ये वेगवेगळे असतात. म्हणून म्हटले वेगळालेनी प्रकृती गुणे. प्रत्येकाचे हे प्रकृती गुण हे वेगवेगळे असतात. आणि मीची एक अनेकपणे वेगळालेनी प्रकृती गुणे जीत. जीत म्हणजे मी जगतो, जीत मी जगतो. म्हणजे त्या तामसिक माणसामध्ये सुद्धा मी आहे. हां, म्हणजे तो कुठल्याही प्रकारचा माणूस असो, भूत मात्र कुठलंही असो. आता म्हणजे प्राण्यांमध्ये सुद्धा काही फार वेगळे आणि काही म्हणजे आता सिंह आणि वाघाचं स्वरूप आणि गाय बैलाचं स्वरूप याच्यामध्ये केवढा फरक आहे. गुणच वेगळे, प्रकृतीचे गुणच वेगळे आहे. पण त्या सगळ्यामध्ये मी एकटाच भरलेला आहे असं म्हटलेलं आहे. मीची एक अनेकपणे वेगळालेनी प्रकृती गुणे जित, म्हणजे मी जगत असतो. त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकृती गुणांनुसार मी जगत असतो. जगाचेनी प्राणे वर्तत असे, म्हणजे जगाच्या सगळ्या ह्या प्राणात, म्हणजे जगाच्या सगळ्या अस्तित्वात, असा आपण अर्थ घेतला तरी चालेल इथे प्राण ह्याचा, की जगाच्या सगळ्या अस्तित्वामध्ये मी अशा प्रकारे विविध रूपामध्ये वर्तत असतो. माझं वागणं ज्या तामसिक माणसाच्या रूपात मी त्याप्रमाणे वागेन, सात्विक माणसाच्या रूपामध्ये मी त्याप्रमाणे वागेन. तर अशा प्रकारे मी वेगवेगळ्या प्रकारे मीच त्याच्यामध्ये असतो आणि मी जगतही त्यात तसा असतो, वागतही तसा असतो. म्हणजे जगामध्ये माझं अस्तित्व हे असं आहे. जैसा, आता पुढे जरा वेगळा विचार आहे. जैसा समुद्र थिल्लर न म्हणता भलतेथ बिंब सविता. आता या ठिकाणी ना त्या समुद्र आणि थिल्लर ह्याच्यामध्ये एक असं हे द्या, कारण ते 2 वेगळे शब्द आहेत, एकत्र नाही वाचायचे. समुद्र थिल्लर न म्हणता असं जर एकत्र वाचलं तर समुद्राला थिल्लर म्हटलं
म्हणणं असं वाटतं, तसं ते नाही आहे. समुद्र थिल्लर न म्हणता, ह्याचा अर्थ की हा मोठा सागर आहे आणि हे तर काय लहानसं डबकं आहे. थिल्लर याचा अर्थ डबकं, लहानसं पाण्याचं एखादं कुठेतरी लहानसं तळं असतं, एखादं डबकं असतं, तर ते म्हणजे थिल्लर. आता समुद्राच्या मानाने ते अगदीच थिल्लर खरं म्हणजे, पण त्यांनी काय म्हटलंय, समुद्र थिल्लर हा भेद आहे, हा भेद तिथे सांगितलं. म्हणून मी म्हटलं की तिथे रेघ एक अशी द्या म्हणजे त्याच्यातला अर्थ वेगळा आहे आपल्याला कळेल. समुद्र किंवा डबकं, किंवा शब्द घातला तरी चालेल. हा समुद्र आहे आणि हे डबकं आहे असं न म्हणता, भलतेथ बिंब सविता, म्हणजे सूर्य कुठल्याही पाण्याच्या साठ्यामध्ये, म्हणजे ते डबक्यातलं पाणी असू दे नाही तर समुद्राचं पाणी असू दे, सूर्य प्रतिबिंबित होतो. म्हणजे तो म्हणत नाही, सूर्य काही म्हणत नाही की अरे हे तर काय एवढंसं डबकं आहे, या डबक्यात मी कसं माझं प्रतिबिंब घालू, असं जसं सूर्य म्हणत नाही. म्हणून ते मी मगाशी म्हटलं ना की अगदी जे तामसिक गुण असलेल्यामध्ये सुद्धा ईश्वर आहे ही कल्पना स्पष्ट करायला हे सुंदर उदाहरण दिलेलं आहे की जसा सूर्य असा भेद करत नाही की हे डबकं आहे आणि हे समुद्र आहे असा भेद न करता, भलतेथ बिंब सविता म्हणजे आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडू देतो. तैसा ब्रह्मादी सर्वाभूता सुहृद तो मी, म्हणजे ब्रह्मादी म्हणजे ब्रह्म आदी सर्वाभूता, म्हणजे ब्रह्मापासून ते गवताच्या काडीपर्यंत. ब्रह्मा याचा इथे हा जो शब्द ब्रह्मा घातला आहे ना, तो ब्रह्मदेव ह्या अर्थाने घातला आहे. ब्रह्म या अर्थाने घातलेलं नाही. आता निदान इतके दिवस आपण ज्ञानेश्वरी आणि गीतेचं विवेचन करतोय, हे शब्द आपल्याला नीट लक्षात घेतले पाहिजेत की आपण ब्रह्म आणि ब्रह्मदेव ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षातच येत नाही फरक. ब्रह्मदेव हा एक देव, जे देवांचे वेगवेगळे प्रकार की ब्रह्मा विष्णू महेश असं आपण जे म्हणतो त्या देवांपैकी एक तो ब्रह्मा. हां, आणि ब्रह्म ज्याला म्हणतात ते ती परब्रह्म, ती सर्वश्रेष्ठ शक्ती. तर त्यामध्ये आता घोटाळा करायचा नाही. तर नाहीतर मग ब्रह्मादी सर्वाभूता असं नाही, कारण ब्रह्म हे काही ह्या जगातलं भूत मात्र नाही आहे. पण त्रैलोक्याचा जर विचार केला तर ब्रह्मा हा मात्र ह्या त्रैलोक्यामध्ये आहे. स्वर्ग हा सुद्धा एक लोक आहे, या ब्रह्मांडाचा एक लोक आहे. ही कल्पना आपल्या तत्त्वज्ञानातली आपल्याला माहिती असलीच पाहिजे की आपल्या तत्त्वज्ञानानुसार, आपल्या अध्यात्मानुसार हे जे सगळं विश्व आहे त्याच्यामध्ये फक्त हे आपल्याला दिसणारं पृथ्वीवरचं जग एवढंच विश्व नाही, विश्वामध्ये अनेक लोक आहेत असं म्हटलेलं आहे. आपण ओम भू भू स्वाहा म्हणतो ना, तर ते म्हणजे त्याच्यातच ते सगळ्या लोकांची असे 7 लोक वर आहेत, 7 लोक खाली आहेत, अशा प्रकारची कल्पना आहे. म्हणजे पाताळापर्यंत ते निखल. तर अशा प्रकारे हे जे वेगवेगळे लोक आहेत त्या लोकांमधला एक लोक म्हणजे देवलोक किंवा स्वर्गलोक. देवलोक म्हणजे स्वर्गलोक आणि त्यामध्ये असलेला हा जो ब्रह्मा तो सुद्धा एक तसा म्हटला, आपल्या दृष्टीने तो देव असला तरीसुद्धा तो एक भूतमात्रांपैकीच एक, ही कल्पना मनामध्ये पक्की असते. भूतमात्रांपैकी एक म्हणजे आपल्यापेक्षा फार उच्च स्थानावरती आहे. देवांची स्थिती ही आपल्यापेक्षा फार उच्च स्थानावरती आहे, पण तरीसुद्धा ते भूतमात्रांमध्येच गणले जातात, कारण ह्या त्रैलोक्यामध्ये ते त्यांची वस्ती आहे असं म्हटलं. तर
तैसा ब्रह्मादी सर्वा भूता सुहृदमी. म्हणजे ब्रह्मापासून, ब्रह्मदेवापासून ते गवताच्या काडीपर्यंत असं म्हणा ना, कारण सर्व भूत मात्र ह्याचा अर्थ की वनस्पतीसुद्धा येतात त्याच्यामध्ये. वनस्पती अगदी साधं एखादं गवताचं लहानसं हे असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा मी आहे. ब्रह्मादी सर्वा भूता सुहृद तो मी. जसा सूर्य हा डबकं आणि समुद्र या दोन्हीलाही आपलं प्रतिबिंब पडायला देतो, म्हणजे त्या दोन्हीचाही तो सुहृद असतो, तसा ईश्वरसुद्धा ह्या सर्व भूतमात्रांचा अगदी ब्रह्मापासून ते गवताच्या काडीपर्यंत सर्वांचा तो सुहृद म्हणजे अत्यंत जवळचा. सुहृद म्हणजे अत्यंत भावनिक जवळीक असलेला, एकच हृदय जणू काही दोघांचं आहे अशा प्रकारचा त्याला सुहृद असं म्हणतात. तर असा तो सुहृद आहे. पुढे जाते. मीची गा पांडवा या त्रिभुवनासी बोलावा, सृष्टी क्षय प्रभावा मूळ ते मी. म्हणजे अर्जुना, ह्या सगळ्या त्रिभुवनाच्या मागे असलेला ओलावा, आता हा शब्द माहिती आहे तुम्हाला, ओलावा, कारण हे सगळं त्रिभुवनमुळे त्या ओलाव्यामुळेच अस्तित्वामध्ये आलं आहे आणि टिकून राहिलं आहे. ओलावा पाहिजेच हे टिकायला. तर त्याच्या मागचा जो ओलावा म्हणजे आधारच, आधार, त्याच्या मागचा सगळा आधार जो आहे तो मी आहे. सृष्टी क्षय प्रभावा मूळ ते मी. म्हणजे सृष्टी क्षय पावते त्या प्रभावाला सुद्धा मूळ जे काय आहे ते मीच कारण आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ओलावा म्हणताना आणि नंतर सृष्टीचा क्षय अशा दोन गोष्टींचा जो उल्लेख केला आहे त्याच्यामध्ये म्हणायचं असं आहे त्यांना की त्रिभुवन जन्मतं, ते अस्तित्वात राहतं आणि पुन्हा त्याचा प्रलय होतो किंवा विलय होतो. हे जे सगळं घडतं त्याचं मूळ कारण जे आहे ते मी आहे. आता ते सुंदर एका पुढच्या उदाहरणाने त्यांनी स्पष्ट केलं आहे बघा. बीज शाखा ते प्रसवे, मग ते रुखपण बीजी सामावे, तैसे संकल्पे होय आघवे, पाठी संकल्पी मिळे. बीज शाखा ते प्रसवे एवढा अर्थ तर कळला. हां, बीजापासून पुढे शाखा म्हणजे वृक्षाच्या फांद्या वगैरे वृक्षाचं हे निर्माण होतं. शाखा ते प्रसवे, मग ते रुखपण बीजी सामावे. म्हणजे रुखपण याचा अर्थ वृक्षपण. रुख म्हणजे वृक्ष. ते जे वृक्षपण आहे ते त्या बीजामध्ये सामावलेलं असतं. बीजी सामावे याचा अर्थ असा की त्या बीजापासून तर ते निर्माण झालंय, ते बीज नंतर दिसतही नाही कारण ते वृक्षाच्या रूपात आहे. पण ते बीज नसतं तर तो वृक्ष निर्माणच झाला नसता. त्या अर्थाने त्या ते बीज त्या वृक्षामध्ये सामावलेलं आहे, आपल्याला ते दिसत नाही. म्हणजे आता भगवंत काय सांगतात की मी सगळी सृष्टी, सगळं विश्व मी निर्माण केलं, जगामध्ये ह्या विश्वामध्ये मी दिसत नाही. आलं लक्षात? म्हणजे हे उदाहरण देताना असं अर्थ आहे त्याच्यामध्ये की मी दिसत नाही, लोकांना मी दिसत नाही, सगळं मी निर्माण केलं पण मी अदृश्य आहे, मी दिसत नाही. जसं त्या बीजातून वृक्ष निर्माण झाला पण त्या बीजामध्ये तो आहेच, तो आहेच. आणि तो अशाही प्रकारे आहे की त्या बीजाला पुढे फळं येतात, त्या फळामध्ये पुन्हा बी असतं, ते बी पुन्हा जमिनीमध्ये पडलं की त्याच्यातून पुन्हा वृक्ष निर्माण होतो. ह्याचा अर्थ ते बीज त्या वृक्षामध्ये सामावलेलं आहे, त्या वृक्षामध्ये ते अस्तित्वामध्ये आहे. जरी ते दिसलं नाही आपल्याला, म्हणजे ते बी
फळातलं बी सोडून द्या, पण एरवी वृक्षामध्ये काही आपल्याला बी दिसत नाही. तसं इथे म्हटलं आहे की, आणि ते सांगण्यासाठी हे उदाहरण दिलं आहे की मी हे सगळं जग अस्तित्वात माझ्यामुळे आलं, सगळ्याचं मूळ मी आहे, पण तरीसुद्धा मी कोणाला दृश्य स्वरूपामध्ये दिसत नाही, म्हणून हे उदाहरण आहे. मग ते रुखपणे बीजी सामावे, तैसे संकल्पे होय आघावे, पाठी संकल्पी मिळे. संकल्पे होय आघवे ह्याचा अर्थ की संकल्प म्हणजे ईश्वराने परमेश्वराने केलेला आदी संकल्प की एकोहम बहुश्याम, हा जो त्याचा संकल्प होता की मी एकटा आहे, मला विविध रूपामध्ये मलाच स्वतःला मला बघायचं आहे, म्हणून हे सगळं विविधतेने भरलेलं विश्व त्यांनी निर्माण केलं. तर हा जो आदी संकल्प आहे, त्या आदी संकल्पातून हे आघवे म्हणजे हे सगळं निर्माण झालं. तैसे संकल्पे होय आघवे, त्या संकल्पातून हे सगळं निर्माण झालं. पाठी संकल्पी मिळे म्हणजे पुन्हा ते त्या संकल्पात मिळून जातं, म्हणजे पुन्हा ते विलय पावतं. तसं ते वृक्षाचं उदाहरण देऊन की बाबा ते बी वृक्षामध्ये आहे आणि ते जोपर्यंत जमिनीत पडत नाही तोपर्यंत ते वृक्षातच आहे. जमिनीत पडलं तरच ते पुढे त्याच्यापासून काही निर्मिती होणार. तसाच हा जो आदी संकल्प आहे तो पुन्हा ज्या वेळेला हे होतो त्यावेळेला पण पुन्हा प्रभव आणि प्रलय असे दोन शब्द आहेत. तर तो जो प्रभव आहे, जगाचा प्रभव, सगळी जगाची निर्मिती ही पुन्हा त्या आदी संकल्पातून होते. ऐसे जगाचे बीज जो संकल्पू अव्यक्त वासना रूपू, तया कल्पांती जेथ निक्षेपू होय ते मी. हां, म्हणजे निक्षेप ह्याचा अर्थ जिथे तो विलीन होतो, सगळं जग जिथे, म्हणजे ऐसे जगाचे बीज जो संकल्पू. आता हे तर कळलं, संकल्प हा जे सगळ्या जगाचं बीज आहे ते कसं आहे, अव्यक्त वासनारूप. आदी संकल्प हा कुठे काही कोणाला आपण म्हणतो नुसतं की असा आदी संकल्प झाला, पण तो काही व्यक्त रूपामध्ये दिसत नाही, पण ती एक वासनाच होती ना. वासना म्हणजे ईश्वराची वासना होती की मला विविधतेमध्ये मलाच स्वतःला बघायचं आहे, म्हणून जग त्यांनी निर्माण केलं. तर ते अव्यक्त होतं, वासनारूप होतं. तया कल्पांती जेथ निक्षेपू म्हणजे हा तो जो संकल्प आहे तो कल्पांत, हाही शब्द गेला, आता गेल्या वेळेला गेलेला आहे कल्पांत, आणि त्याच्याही आधी गेलेला आहे. कल्पांती जेथ निक्षेपू म्हणजे तो त्या कल्पांतानंतर तो आदी संकल्प जिथे विलीन होतो, म्हणजेच काय की जग जिथे विलीन होतो, ते स्थान काय आहे, ते मीच आहे, ते स्थान मीच आहे. इये नामरूपे लोटती, वर्ण व्यक्ती आटती, जातींचे भेद पेटती, जे आकाश नाही. म्हणजे तो एकदा का सगळा विलय झाला की हे जे सगळं विविधता या जगातली आहे नामरूपाची, ती सगळी नामरूप संपतात. की हा वेगळा तो वेगळा, सगळे भेदच संपतात. ते भेद फक्त जग अस्तित्वात आहे तोपर्यंतच आहे. तर हे नामरूप सगळी संपतात. वर्ण व्यक्ती आटती म्हणजे वर्णाचा मुद्दाम उल्लेख या ठिकाणी केलेला आहे ज्ञानेश्वरांनी. लक्षात घ्या की हे आपण जी माणसं हा वर्णभेद करतो किती चुकीचं आहे हे सांगण्यासाठी मुद्दाम म्हटलं की हे सगळं हे नुसतं निर्माण झालं आहे, आपण ते सगळं आटणार आहे, जसं आपणही आटणार आहोत. वर्ण व्यक्ती सगळं काही आटून जातं. जातींचे भेद फिटती, जई आकाश नाही म्हणजे आकाशसुद्धा अस्तित्वात राहत नाही. सगळं काही
नाहीसं होतं. तै संकल्पू वासना संस्कार माघवते रचावया आकार जेथ राहोनी असती अमर ते निधानमी. आता ही 95 ओवी आणि मगाशी गेलेली 88 ही ओवी, ह्या दोन्हीचा कसा संबंध आहे बघा. आणि तो संबंध लक्षात घेऊनच अर्थ आपण समजावून घ्यायला पाहिजे, तरच तो व्यवस्थित समजतो. तै संकल्पू वासना संस्कार म्हणजे तो जो आधी संकल्प होता ती एक वासना होती आणि ती वासना पुन्हा ईश्वराला जेव्हा होते, म्हणजे पुन्हा ईश्वर जेव्हा आधी संकल्प करतो त्यावेळेला माघवते रचावया आकार म्हणजे पुन्हा माघवते म्हणजे पुन्हा एकदा सगळं विश्व आकाराला येतं, सर्व विश्व आकाराला येतं. जेथ राहोनी असती अमर ते निधानमी. हा जो अमर शब्द इथे आलेला आहे ना, तो त्याच्यातून एक फार वेगळा अर्थ सांगितलेला आहे या ओवीमध्ये. आणि म्हणून ह्याचा आणि त्या 88 ओवीचा संबंध आपण लक्षात घ्यायचा आहे. की आता जी 88 ओवी होती ती काय होती, पुन्हा वाचते मी बघा, म्हणजे कदाचित तुमच्याच लक्षात येईल की हा संबंध काय आहे. जो 88 ओवी अशी होती, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणगता शरण्य मीची ऐकू. असं तिथे म्हटलं आहे की जो कोणी अनन्यपणे मला शरण येतो त्याला पुन्हा जन्म मरण नाही, या चक्रामध्ये तो पुन्हा अडकत नाही. आणि तोच विचार या ठिकाणी अमर ह्या शब्दामध्ये आहे. अमर म्हटलेलं जे आहे ना, की जेथ राहोनी असती अमर ते निधानमी. म्हणजे काही आत्मे असे असतात की सगळं जग पुन्हा अस्तित्वामध्ये येतं, म्हणजे जो प्रभाव पुन्हा जो होतो, जो पुन्हा सगळ्या जगाची निर्मिती होते, ती सगळी निर्मिती झाली तरी काही आत्मे मात्र पुन्हा त्या जगामध्ये त्या जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकत नाहीत. ते आत्मे जिथे राहतात ते स्थान मी आहे. ते स्थान मी आहे. असं म्हणजे सुंदर त्याच्यामध्ये ह्या जर 2 ओव्या जोडल्या तरच ह्या ओवीचा अर्थ आपल्याला कळतो, नाही तर आपल्याला कळणार नाही की अमर कशाला म्हटलंय. अमर ह्याचा ह्या ठिकाणी काय अर्थ आहे, त्याला अमर म्हटलंय कारण पुढे जन्ममरण नाहीच आहे, ते संपलं, जन्ममरणाचं चक्र त्यांचं संपलं आणि ते जे जिथे संपतं ते निधान मी. आणि म्हणून असं सांगून किंवा या 2 ओव्यांचा अर्थ लक्षात घेऊन भगवंताला या ठिकाणी काय सांगायचं आहे, तर अर्जुना तू हे लक्षात घे की अमरत्वाला जर पोचायचं असेल तर अनन्य शरण व्हायला पाहिजे. अनन्य शरणता आपल्यामध्ये असेल, सर्व भावानी आपण जर आत्मसमर्पण केलं तरच ते जन्ममरणाच्या चक्रातून आपण सुटणार आहोत. हे त्याला सांगायचं आहे, अर्जुनाला पटवायचं आहे. आणि म्हणून ह्या 2 ओव्या जोडायच्या. येत आहे ना लक्षात सगळ्यांच्या, तुम्हाला ऐकायला येतं ना. तर ह्या 2 ओव्या जोडल्या तरच आपल्याला अर्थ नीट लागतो की असं ती अमर ते निधान मी. आता हे सगळं जर ओवी पुन्हा बघा, मी वाचते. तै संकल्पू वासना संस्कार माघवते रचावया आकार जेथ राहोनी असती अमर ते निधान मी. संबंध ओवी जर आपण वाचली तर आपल्याला कळत नाही की हे काय नक्की म्हणायचं आहे ह्या ठिकाणी. तर ह्याच्यातला ह्या ओवीमध्ये 2 गोष्टी अशा आहेत की एक म्हणजे की पुन्हा जग निर्माण होतं, पुन्हा सगळे आकार निर्माण होतात, पण तरीसुद्धा
काही आत्मे मात्र त्या जगामध्ये, त्या विश्वामध्ये जात नाहीत. म्हणजे स्वर्गामध्ये सुद्धा जात नाही. लक्षात आलं ना? ब्रह्मा, म्हणून ब्रह्माचा उल्लेख केलेला की त्याही ठिकाणी जात नाहीत. ते अशाच ठिकाणी राहतात की जे निधान मी, म्हणजे जे माझं स्थान आहे तिथे ते राहतात. अशी परिस्थिती निर्माण होते. आता हे अर्जुनाला सांगण्याचं कारण म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये, संबंध गीता सुरुवातीपासून तुम्ही लक्षात घ्या, अर्जुनाच्या मनामध्ये जो संबंध पहिला दुसरा अध्याय आहे, त्या अध्यायामध्ये अर्जुनाने सतत आपल्या मनातली भीती व्यक्त केली आहे की मी जर अशा या भीष्म द्रोणांचा वध केला, माझ्या आप्तांचा वध केला, सगळा कुलनाश जर माझ्या हातून झाला आणि त्याच्याबरोबर मग कुलधर्म जाईल आणि मग काय काय होईल, सगळं जे काही त्याने आधी म्हटलेलं आहे ते सगळं मी केलं तर हे जे काही महापातक मला लागणार आहे त्याच्यामुळे मला नरक प्राप्ती होईल, असं अर्जुनाच्या मनामध्ये जी भीती आहे त्या भीतीला हे उत्तर आहे की जर तू अनन्यतः ईश्वराला शरण गेलास तर तुला नरकही नाही. पुढे आता नरक आणि स्वर्गाचाही उल्लेख येणारच आहे, पण ह्या ठिकाणी जन्ममरण नाही, तुला कुठल्याही लोकामध्ये जायचंच नाही, तू माझ्याचकडे राहणार. म्हणजे त्या अर्जुनाच्या मनातली ती चिंता आणि भगवंतानी त्याला अशा प्रकारे केलेलं हे दिलेली शिकवण. म्हणजे ह्या शिकवणीमध्ये खोल अर्थ जो आहे तो असा आहे की अर्जुनाला हे सगळं का सांगतायत, या युद्धभूमीवरती हे एवढं सगळं सांगण्याचं कारण काय, त्याच्या मनातले सगळे जे चुकीचे विचार होते ते सगळे ते काढून टाकतात. आणि अशा प्रकारेच हे आपण समजावून घ्यायचं आहे. हळूहळू जसं आणखी पुढे जाऊ तसं हे सगळे अर्थ इतके सुंदर वाटायला लागतात की आपल्याला त्यातलं खरं तात्विक गोष्टी आपल्याला कळायला लागतात. तर ह्या ठिकाणी आधी 95 आणि 88 ह्या 2 ओव्या एकत्र घ्या. तुम्ही सुद्धा ज्या वेळेला वाचाल त्यावेळेला अशा प्रकारे हा अर्थ लक्षात घेऊन वाचा. आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी जी आहे ती अर्जुनाची मनस्थिती जी होती की मला नरकवास भोगावा लागेल हे जे त्याला वाटत होतं त्याला ते सांगतायत की नाही, जन्म मरणच नाही, पुढे तुला कुठल्याही लोकामध्ये जायचं नाही, तू स्वर्गातही जाणार नाही आणि तू नरकातही जाणार नाही आहे, तू माझ्याचकडे असणार आहेस. असे सगळे अनन्य शरण जे असतात ते त्यांचं स्थान हे मी आहे, असा इतका सखोल अर्थ त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून अमर म्हटलं आहे. अमर जे म्हटलेलं आहे ना, तर आपल्याकडे अमरत्वाची हीच कल्पना आहे की अमरत्व ह्याचा अर्थ शरीर अमर होणं नव्हे. आपण घेतो की काही अमर आत्मे आहे वगैरे असं सगळ्या ज्या, तर म्हणजे शरीर त्यांचं अमर आहे अशा प्रकारच्या आपण कल्पना घेतो. पण अमरत्वाची आपल्या तत्त्वज्ञानातली किंवा आपल्या अध्यात्मातली कल्पना ही अशी आहे की एक तर अमरत्व हे ईश्वराकडेच ते म्हणजे शेवटचं स्थान आहे, तिथेच, त्याच्या पुढे जन्ममरण नाही, हे अमरत्व. किंवा दुसऱ्या प्रकारे अमरत्व ह्याचा अर्थ असा आहे की जो येईल आपल्या कुठेतरी पुढच्या ह्याच्यामध्ये की अमरत्व ह्याचा अर्थ असा आहे की मृत्यूनंतरही नव्हे, ह्या जगामध्ये असतानाच तुम्ही हे अमरत्व प्राप्त करू शकता. ही आपल्या तत्त्वज्ञानातली अत्यंत महत्त्वाची कल्पना आहे की ह्या जगामध्ये असतानाच तुम्ही जर अशी अनन्य शरणता असेल आणि तुम्ही जर अशाच प्रकारे तुमचं वर्तन, तुमचे विचार जर ठेवले तर तुम्हाला जे स्थान ह्या जगामध्ये लाभतं ते अमरत्व. म्हणजे स्थान याचा अर्थ जगाला ते न कळो, पण तुम्ही अमरत्वाला मग येणार. मला वाटतं आहे इथेच आहे ते की जर ते ह्याच्यामध्ये जिवंतपणीच जर ते अमर असतील, अमरत्वाला पोचलेले असतील, तर मग मृत्यूच्या नंतर ते जाणार कुठे? ओवीच आहे मला वाटतं अशी, मला आठवतो वाचलेली. तर अशा प्रकारे अमरत्व ही 2 प्रकारची अशी उच्च कल्पना आहे. एक जन्ममरणात
च्या चक्रातून मुक्ती हे अमरत्व, आणि दुसरं म्हणजे जन्म असताना, या जगात असतानाच अमरत्वाला पोचू शकतो माणूस. ही फार मोठी कल्पना आहे. म्हणजे त्या शाश्वत अनंताशी आपण एकरूप होऊ शकतो, अनन्य होऊ शकतो. ही फारच वेगळी, म्हणजे जी कोणाला परक्या माणसाला ही समजणार नाही अशा प्रकारची ही आपल्या अध्यात्मातली कल्पना आहे. आता पुढे आपण जाऊया. आता पुढच्या 19 श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये मधल्या पहिल्या जरा थोड्या ओव्या सोडते आणि 300 ओवी जी आहे ती घेते आहे, कारण काही ठिकाणी तेच पुन्हा पुन्हा आहे वगैरे. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवणू ठाव असे, परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. किती सहज लक्षात आलं असेल. काय लोकांना मी नाही असं काही नाहीच आहे, पण लोक मला शोधण्यासाठी तीर्थस्थानाला जातात आणि कुठे कुठे जातात. देव, मला ईश्वराची भेट झाली पाहिजे, ईश्वर आहे आपल्यातच आहे हे कुठे लक्षातच घेतलं नाही. आपल्यात आहे, आपल्या आजूबाजूच्या सर्व विश्वामध्ये आहे, तर हे लक्षात घेतलं जात नाही. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवणू ठाव असे, आहे का काही एखादं स्थान असं. परी प्राणियांचे दैव कसे, काय दुर्दैव घेऊन आलेले आहेत की जे न देखती माते. मी त्यांच्यात आहे, त्यांच्या जवळपास आहे, पण मला ते पाहत नाहीत. हे त्यांचं असलं दैव आहे त्यांचं. पुढे एक हे दिले आहे, एक उदाहरण दिलं आहे. तरंग पाणीये विण सुकती, रश्मी वाती विण न देखती, तैसे मीची तेच्या नंतर एक असं हे द्या, रेख द्या. तैसे मीची मी नवती विस्मो देखे. काय आहे येथे की तरंग पाणीये विण सुकती. आता पाण्याशिवाय तरंग असूच शकणार नाही ना. तरंगामध्ये पाणी असलंच पाहिजे, लाटेच्या आतमध्ये पाणी असलंच पाहिजे. पाणी हेच तर त्याचं रूप आहे, फक्त ते वर आलं आहे म्हणून आपल्याला तरंग वाटतो. तर पाणी ये विण सुकती असं कधी होणारच नाही, कधीच होणार नाही की पाण्याशिवाय लाट आहे, ही कधी परिस्थितीच होणार नाही. तर म्हणून कसं अशक्य गोष्टी आहेत ह्या. तरंग पाणी ये विण सुकती, रश्मी वाती विण न देखती. रश्मी म्हणजे सूर्याचे किरण. सूर्याच्या किरणांना वात, दिवा, आपण दिवा ठेवला तर सूर्याच्या किरणांना दिसेल. म्हणजे सूर्यकिरण आपल्याला सगळं दाखवतात, त्यांना वातीची गरज आहे का? आता वात हे ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये दिवा ही वातच होती म्हणून वातीचा उल्लेख आहे. तर रश्मी वाती विण न देखती म्हणजे हे सगळं अशक्य आहे. ह्याला सूर्यकिरणांना तेच आपल्याला सगळं जग दाखवतात. पाणी, तरंगामध्ये पाणी असलंच पाहिजे ही परिस्थिती आहे. पण तरीसुद्धा होतं काय की हे जसं म्हणजे अशक्य गोष्टी आहेत, तैसे मीची म्हणून मी तेच्या नंतर हे द्या म्हटलं. तैसे मीची म्हणजे ते म्हणजे मी म्हणजे ते असं असताना मीची मी नवती. आलं लक्षात? म्हणून तिथे तो एक हे द्यायची, एक रेख द्यायची, तरच आपल्याला ते अर्थ कळतो. मीची मी नवती विस्मो देखे म्हणजे मी माझं त्यांचं स्वरूप म्हणजे मीच आहे खरं म्हणजे, पण तरीसुद्धा ते मला पाहतच नाही. विस्मो देखे म्हणजे बघ काय आश्चर्य आहे अर्जुना, हे असं जग आहे की मी त्यांच्यातच आहे पण ते मला पाहत नाही. किती विस्मय आहे.
आणि पुढे आणखी एक उदाहरण दिले. नाही मध्ये हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची वोतिले, की कैसे कर्म तया आले, जे मीची नाही म्हणती. म्हणजे सगळ्या जगामध्ये आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आत आणि बाहेर मीच कोंडलेला आहे. कोंदले, सगळं मी कोंडलेला आहे तिथे. जग निखिल, निखिल म्हणजे सर्व, जग निखिल माझेची ओतिले, म्हणजे मीच जणू काही ओतला गेलोय ह्या जगामध्ये. विस्तार आहे म्हणजे तेच ना, मी ओतला गेलोय, ओतिले. माझ्याचमुळे सगळं जग हे सगळं माझंच रूप आहे. की कैसे कर्म तया आले, म्हणजे काय कर्म बघा त्यांचं. आधी दैव म्हटले, आता इथे कर्म म्हटले. की कैसे कर्म तया आले, जे मीची नाही म्हणती. अरे कुठे आहे ईश्वर विचारतात, दाखवा आम्हाला ईश्वर असं म्हणतात. तर ते जे मीची नाही म्हणती, म्हणजे मी नाही आहे, माझं अस्तित्व ते मान्यच करत नाही. आणि मग पुढे पुन्हा आणखी एक उदाहरण असं दिले. परी अमृत कुहा पडीजे, का आपण या ते कडिये काढीजे, ऐसे आथी काय की जे अप्राप्तासी. म्हणजे अमृत कुहा, कुहा म्हणजे विहीर, अमृताच्या विहिरीमध्ये पडलाय माणूस. आणि आपण या ते कडिये काढीजे, म्हणजे अरे बापरे मी आता बुडीन ह्याच्यात, अमृताच्या विहिरीत पडलाय आणि म्हणतो आता मी ह्याच्यात बुडीन का काय, म्हणून कडिये काढीजे म्हणजे कडेला येतो, त्या विहिरीच्या कडेला येतो आणि बाहेर पडतो. कडिये काढीजे म्हणजे कडेला येऊन बाहेर पडतो. हां, म्हणजे अमृतामध्ये पडलेला आहे, त्याला मरण अशक्य आहे, पण हे त्याच्या लक्षातच येत नाही. आणि तो मी आता बुडेन, मी मरेन म्हणून घाईघाईनी कडेला येऊन बाहेर पडतो. म्हणजे हे काय कर्म आहे, काय दैव आहे बघा, असं म्हटलंय. ऐसे आथी काय की जे अप्राप्तासी, आता ह्यांना माझी प्राप्ती होणार कशी, असे हे लोक आहेत की ज्यांना मी त्यांच्यातच आहे, त्यांच्या जवळच आहे, त्यांना मी दिसत नाही. आता त्यांना माझी प्राप्ती कशी होणार. आता त्यानंतर पुढे मधल्या जरा ओव्या सोडते, तुम्ही वाचल्या तरी कळेल, कारण अर्थ आता एकूण लक्षात आलेला आहे, त्यामुळे तो कळायला काहीच कठीण नाही. जसं आता अमृताचा कुहा म्हटलंय ना, तसं चिंतामणीचा उल्लेख केला आहे. चिंतामणी हा जो असा एक दगड म्हटला जातो की सगळ्या आपल्या चिंता नाहीत, नष्ट होतात आणि आपल्या इच्छित गोष्टी आपल्याला प्राप्त होतात, असा तो चिंतामणी. तो जो आपल्या पायाशी आला, तर हे काय दगड आलाय माझ्या पायाशी म्हणून लोटून दिला असं एक दुसरं उदाहरण त्यांनी दिलंय. आता पुढे शेवटची 6वी जी आहे ना, मला वाटतं 300 का 400, 306वी ओवी जी आहे ना, ती सुंदर आहे. म्हणजे हे मधल्या ओव्या ज्या गाळ्या ना, त्याचा सगळा अर्थ त्याच्यामध्ये येतो. 6वी ओवी बघा. आंधळे या गरुडाचे पांख आहाती, ते कवणा उपेगा जाती. काही वेगळं आहे का तुमच्या ह्याच्यात? आंधळे या गरुडाचे पाख आहाती, ते कवणा उपेगा जाती, तैसे सत्कर्माचे उपखे थाती, ज्ञाने विण. म्हणजे गरुड पक्षाचं उदाहरण आहे इथे. गरुड आहे, तर गरुडाची झेप काय प्रचंड मोठी असते आकाशामध्ये. तर गरुडाचे पंख आहेत, त्याला गरुडाला झेप घ्यायला पंख तर पाहिजेत, पंख आहेत गरुडाला. पाख आहाती, आंधळे या, दृष्टी नाही, दृष्टी नाही आहे. पंख आहेत पण दृष्टी नाही आहे. तो गरुड अशी भरारी मारणार कसा, झेप घेणार कसा? म्हणजे दृष्टी पाहिजे, दृष्टी पाहिजे त्याला. नुसते पंख असून उपयोग नाही. पंख हे काय म्हटलंय? पंख हे आपलं भौतिक शरीर आपल्याला आहे, पण दृष्टी हे ज्ञान. अशा अर्थाने ते उदाहरण दिले. आणि ते पुढे तसंच पूर्ण आपण केलं की
ते लक्षात येतं. आंधळे या गरुडाचे पाख हाती, ते कवणा उपेगा जाती, तैसे सत्कर्माचे उपखे ठाती, ज्ञाने विण. म्हणजे तुम्ही कितीही सत्कर्म करा, अगदी खूप लोकांना मदत करा, उपयोगी पडा, सगळं हे पुण्य आहे ते पुण्य आहे करत ज्या ज्या गोष्टी पुण्याच्या वाटतात त्या सगळ्या तुम्ही करा, पण ज्ञाने विण उपखे ठाती, म्हणजे ज्ञानाशिवाय केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी उपखे म्हणजे अनाठायी असतात. ज्ञानाशिवाय ह्या कुठल्याही सत्कर्माला, कुठलीही केलेली सत्कर्म ही त्याच्यातून काही निष्पन्न म्हणजे ईश्वर प्राप्ती होऊच शकत नाही. त्याच्यातून सत्कर्म कितीही केली तरीसुद्धा त्याच्यातून ह्याला दान दिलं आहे, त्याला आणि काय केलं आहे, सगळ्यांना मदत केली आहे, सगळं केलं आहे, पण ज्ञाने विण. आता इथे ज्ञान म्हणजे काय तेही आपल्याला तिथे जरी त्या ह्याच्यामध्ये नसलं तरीसुद्धा आपल्याला ते पूर्ण माहिती असलं पाहिजे. इथे ज्ञाने विण म्हणताना त्याचा अर्थ असा आहे की ईश्वराचं ज्ञान, आपण स्वतः कोण आहोत त्याचं ज्ञान, हे विश्व आणि आपण आणि ईश्वर ह्यांचा संबंध काय आहे ह्याचं ज्ञान, हे ज्ञान, ह्याला ज्ञान म्हटलंय. आपण जे शिकत असताना ज्ञान घेतो ते ज्ञान नव्हे. ज्ञान ह्याचा अर्थ हा आहे की आपल्या स्वतःचं ज्ञान, मी कोण आहे. कारण आपल्याला जे ज्ञान असतं ते मी शरीर आहे हे ज्ञान असतं, ते अज्ञान आहे. ज्ञान असतं ते मी कोण आहे, मी आत्मा आहे, म्हणजेच त्या ईश्वराचा मी अंश आहे. म्हणजे ईश्वर आणि मी भिन्न नाही. अंश याचा अर्थ तुकडा नव्हे, अंश याचा अर्थ तोच अंशरूपाने माझ्यात आलेला आहे असा अर्थ आहे. तोच पूर्णतः अंशरूपाने माझ्यामध्ये आलेला आहे. तर मी कोण, ईश्वर आणि मी ह्यांचा संबंध काय, ईश्वर कोण आहे ह्याचंही ज्ञान पाहिजे. ईश्वर आणि मी ह्याचा संबंध काय, आणि हे विश्व आणि मी आणि ईश्वर यांचा संबंध काय लक्षात घ्या. म्हणजे आपण जे आत्तापर्यंत शिकत आलो ना त्याचा विसर पडायला द्यायचा नाही. जे आपण आत्तापर्यंत पाहिलं ते आपल्या विचारामध्ये असायलाच पाहिजे. हे म्हटल्यानंतर सगळं एकदम डोळ्यापुढे आलं पाहिजे की ईश्वर, विश्व आणि मी यांचा जो संबंध आहे तो कसा आहे की तो जो ईश्वर ज्याची कल्पना आपण आधी पाहिलेली आहे की तो हृदयस्थ ईश्वरही असतो, तो विश्वात्मक ईश्वरही असतो आणि विश्वातीत ईश्वरही असतो. आठवतं ना? हां, विश्वातीत, विश्वाच्या पलीकडेही तो आहे, विश्वामध्येही तोच भरून राहिलेला आहे आणि आपल्यामध्येही तोच आहे. हा जो संबंध आहे म्हणजे एकच ईश्वर या तिन्हीमध्ये आहे. म्हणजे मग आणखी ऐक्य काय असायचं? हेच ऐक्य आहे, हेच ऐक्य आहे या तिन्हीतलं. हे ज्ञान, ह्या तिन्हीमधल्या ऐक्याचं ज्ञान, या तिन्हीमधल्या एकतेचं ज्ञान, हे ज्ञान त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे की सत्कर्म कितीही तुम्ही केली पण हे ज्ञान जर तुम्हाला नसेल की आपण शरीर नाही. आता सत्कर्म करताना ते ज्ञानेविण वाया जातं, अनाठायी असतं. ह्याचं कारण काय? सत्कर्म करताना बहुतेकांच्या मनामध्ये मी ज्ञान हे दान देतो, मी ह्याला मदत केली, मी असं केलं, या प्रत्येक ठिकाणी मी असतो म्हणजे अहंकार असतो. तुम्ही जोपर्यंत आपल्यातला अहम सोडत नाही आणि हे सगळं ईश्वराचं कर्म आहे असं जोपर्यंत तुम्ही मानत नाही तोपर्यंत म्हणजे ते ज्ञान आहे की माझ्या हातून नाही घडत आहे. जे तुकारामाने म्हटलं ना, साळुंकी बोलत असे मंजुळ वाणी बोलविता धनी वेगळाची असं म्हटलंय. किंवा माझी या बोले नाही मी बोलत, सखा कृपावंत कृपा त्याची. तुकाराम म्हणतात एवढे इतके असंख्य
अभंग लिहिलेले आणि सगळं ज्ञानपूर्णता असलेले असे तुकाराम ज्या वेळेला हे सांगतात की मी कोण, किती प्रत्येक गोष्टी मध्ये त्यांनी म्हटलं की हे सगळं धन्याचं भांडार आहे, मी तो हमाल भारवाही, मी तर फक्त नुसतं हे सगळं जे काही आहे ते सगळं तो धनी आहे, तो धनी आहे आणि मी फक्त भारवाहू हमाल आहे असं तुकारामांनी म्हणावं. आणि आपण मात्र प्रत्येक केलेल्या गोष्टीला हे मी केलं म्हणजे किती आपण अज्ञानात आहोत हे आपणच लक्षात घ्यायचं आहे की ज्ञाने विण असं जे म्हटलेलं आहे ना, त्या ज्ञाने विण म्हणजे हे आपल्याला सगळं लक्षात आलं पाहिजे. त्यावेळेलाच आपल्याला काहीतरी ज्ञान झालं आहे हे कळू शकतं. पुढे ते येणारच आहे, मी आता सांगत नाही पण पुढे जाऊया आपण. आता 20व्या श्लोकानंतरच्या ओव्या आहेत. देख पाक गा किरीटी आश्रमधर्माची या राहाटी विधी मार्गा कसवटी जे आपणची होती. म्हणजे आता कोणाचं उदाहरण दिलं आहे माहिती का, किंवा कोणाबद्दलचं वर्णन इथे केलेलं आहे की काही माणसं आश्रमधर्म याचा अर्थ माहिती आहे ना तुम्हाला. आश्रम जी व्यवस्था होती की ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, या प्रत्येक आश्रमामध्ये माणसाची काही ठराविक कर्तव्य होती. ती कर्तव्य त्या आश्रमामध्ये म्हणजे त्या आपल्या आयुष्याच्या त्या काळामध्ये ती कर्तव्य करणं म्हणजे आश्रमधर्म. म्हणजे आश्रमधर्म की त्या आपल्याकडून जे अपेक्षित आहे त्या विशिष्ट वयामध्ये ते आपण करणं म्हणजे आश्रमधर्म. तर देख पागा किरीटी म्हणजे अर्जुना नीट बघ, आश्रमधर्माची या राहाटी विधी मार्गा कसवटी जे आपणची होती. म्हणजे अशी काही माणसं असतात की आश्रमधर्माचं पालन, राहाटी म्हणजे पालन किंवा त्याप्रमाणे राहणं, त्याप्रमाणे वर्तन करणं, आश्रमधर्माप्रमाणे वर्तन करणं, तसंच वागणं इतकं पूर्णतः करतात की तिथे पुढे शब्द काय वापरलाय, विधी मार्ग कसवटी जे आपण होती. म्हणजे कोणालाही सांगावं की बाबा तू आता ब्रह्मचर्याश्रमामध्ये आहेस तर तू कसं वागलं पाहिजेस ह्याचं उदाहरण म्हणून तुला कसवटी याचा अर्थ की उदाहरण म्हणून दाखवता येतं की स्टँडर्ड ज्याला म्हणतो ना आपण स्टँडर्ड, की हे स्टँडर्ड इथपर्यंत पोचायचं. आपण ज्या वेळेला म्हणतो की रेकॉर्ड ब्रेक केलं तर त्या रेकॉर्डचं काहीतरी एक स्टँडर्ड असतं, तिथपर्यंत पोचून त्याच्या पुढे जायचं असतं. तर आश्रम धर्म कसा पाळावा ह्याचं एक अगदी कसवटी म्हणजे त्याचं अगदी पूर्ण उदाहरण त्यांच्याकडे बघून कोणीही घ्यावं असं त्यांचं इतकं चांगलं वर्तन असतं. आश्रमधर्माचं अगदी पूर्ण ते पालन करत असतात, त्याच्यामध्ये काही चूक व्हायला देत नाहीत. पुढे यजनकरिता कौतुके तिही वेदांचा माथा तुके क्रियाफळासी उभी ठाके पुढा जया. म्हणजे यज्ञ करतात, ही माणसं यज्ञ करतात असे काही कौतुक याचा अर्थ लिलेनी सहजपणे अगदी म्हणजे त्यांना काही मोठं अगदी ग्रंथ वाचून करण्याची गरजच नसते, इतकं अंगवळणी पडलेलं असतं म्हणून कौतुके शब्द वापरला की अगदी लिलेनी ते असे काही यज्ञ करतात की तीही वेदांचा माथा तुके. 3 वेद नम्र होतील त्यांच्या पुढे की काय यज्ञ करावा तर असा करावा असं वेद म्हणतील. वेद माथा तुके किंवा मान डोलवणं असं दोन्ही अर्थ घेऊ शकतो की काय अगदी बरोबर आहे, जे वेदांमध्ये सांगितले त्याप्रमाणे यजन करतायत ही माणसं, यज्ञ करतायत असा माथा तुके, वेदांचा माथा तुके. क्रियाफळासी उभी ठाके पुढा जया. म्हणजे जे केलेलं आहे ना त्याचं फळ त्यांच्या पुढे मुळे येऊन उभंच राहतं की ज्याच्या कारण यज्ञ करताना
काहीतरी देवतेला उद्देशून यज्ञ केला जातो आणि त्या देवतेला का उद्देशून केला जातो, तर मला हे फळ पाहिजे. जे सगळे पूर्वीचे आपले यज्ञ होते की दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला वगैरे वगैरे, जे सगळे पूर्वीपासूनचे यज्ञांचा उल्लेख आपल्याला माहिती आहे. तर हे जे सगळे यज्ञ होते त्याच्यामध्ये काहीतरी एक असं फळ अपेक्षित असायचं त्या ईश्वराकडून, त्या देवाकडून. त्या देवाच्या नावाने तो यज्ञ केला जायचा आणि ते फळ त्यांना मिळायचं, कारण इतका उत्कृष्टपणे ते यज्ञसुद्धा पार पाडत असत. पुढे ऐसे दीक्षित जे सोमप ते आपणचे यज्ञाचे स्वरूप, तीही तया पुण्याचे नि नावे पाप जोडिले देख. इथे आता हे जे शब्द आलेत आधी तेही आपल्याला अर्थ माहिती पाहिजे. हा जो दीक्षित असा जो शब्द आलेला आहे ह्याचा अर्थ की ज्यांनी वेदाध्ययन पूर्ण केल्यामुळे त्यांना दीक्षा मिळाली आहे, त्यांच्यावरती सगळे वेदांचे संस्कार झालेले आहेत, संस्कारित किंवा दीक्षा मिळालेले, असं दोन्ही अर्थ त्याच्यामध्ये येतो. तर ऐसे दीक्षित म्हणजे इतकं अध्ययन चांगलं केलेलं आहे आणि त्यामुळे ते उत्कृष्टपणे यज्ञ करू शकतात. तर ऐसे दीक्षित म्हणजे त्यांना तो तशा प्रकारची दीक्षा मिळाली आहे की अगदी पूर्ण त्यांचं ज्ञान आहे त्या बाबतीतलं, माहिती. ज्ञान ह्याचा अर्थ या ठिकाणी विद्या, माहिती. जे सोमप असं म्हटलं आहे. गेल्या बुधवारी सोम हा शब्द आला होता आणि तेव्हाच मी ह्या गोष्टीचा उल्लेख केला होता, आठवत असेल तर पहा, की यज्ञ करताना सोम नावाची एक औषधीसुद्धा त्या आहुतींमध्ये टाकली जाते आणि ती त्या अग्नीबरोबर ती पेटते. त्याच्यातून जो रस निघतो ते त्या यज्ञाचं फलित म्हणजे प्रसाद म्हणून घेणं, त्याला तो अधिकार सगळ्यांना नसतो. तो अधिकार सगळ्यांना नाही, अशांनाच आहे की जे दीक्षित आहे. आलं लक्षात? जे संस्कारित आहेत, जे दीक्षित आहेत, ज्यांना त्या सगळ्या यज्ञाचं वेदांचं पूर्ण ज्ञान आहे, अशी जी माणसं आहेत त्यांचाच तो अधिकार असतो सोमप होण्याचा, म्हणजे सोमरसाचं पान करण्याचा, सोमरस घेण्याचा अधिकार त्यांना असतो. तर सोमरस आपल्यामध्ये हा चुकीच्या कल्पना सोमरसाच्या त्या इथे नाही तर म्हणाल की यज्ञ करायचा आणि सोमवल्ली तीच ती सोमवल्ली जी एक औषधी खरं म्हणजे होती, ती त्या ह्याच्यामध्ये टाकली जायची. त्याच्यातून जो रस सुटायचा तो प्रसाद म्हणून घेतला जायचा आणि हा अधिकार अशा दीक्षितांना किंवा अशा संस्कारितांनाच फक्त होता की ज्यांना ते पूर्ण माहिती अध्ययन त्यांनी केलेलं होतं आणि त्या प्रकारे ते यज्ञ करत असत, पूर्णतः विधीपूर्वक, काही चूक न करता. तर असा अर्थ ह्या दोन शब्दांचा आहे, तो आपल्याला माहिती पाहिजे. ऐसे दीक्षित जे सोमप जे आपणचे यज्ञाचे स्वरूप म्हणजे मूर्तिमंत यज्ञ असं म्हटलं. यज्ञाचं स्वरूपच ते इतकं म्हणजे ज्याला अगदी परफेक्शन म्हणतात, असं अगदी पूर्णत्व त्यांच्या त्या सगळ्या विधींमध्ये आलेलं असतं की जणू काय तेच यज्ञ आहेत असं वाटावं. मूर्तिमंत यज्ञ. आता पुढचा भाग किती सांगितलाय चांगला, की तीही तया पुण्याचेनी नावे पाप जोडिले देख. म्हणजे आता एवढा यज्ञ केला, सगळा विधीपूर्वक यज्ञ केला की त्याला जणू काही ते यज्ञच त्यांना म्हणावं, वेदसुद्धा त्यांच्या पुढे मान तुकवतील इतकं त्यांनी चांगल्या प्रकारे यज्ञ केला. पण भगवंत म्हणतायत त्यांनी, तीही याचा अर्थ त्यांनी तया म्हणजे त्यांनी त्या पुण्याचेनी नावे पाप जोडिले देख.
म्हणजे पुण्याच्या नावाखाली त्यांनी पाप जोडलंय. कारण का, यज्ञ करताना मनामध्ये काहीतरी अभिलाषा ठेवून यज्ञ केलेला आहे की हे फळ मला प्राप्त व्हावं म्हणून यज्ञ केला जात असेल. पुण्यात्मक पाप म्हणतात. पुण्यात्मक पाप, पुण्यात्मक पाप. पुढे ते शब्द आणखी येणार आहेत. तर हे पुण्यात्मक पाप की पुण्याच्या नावाने पापच केलेलं आहे त्यांनी, म्हणायला दाखवायला पुण्य. वेद सुद्धा त्यांच्या पुढे मान तुकवतील म्हणजे केवढं पुण्य असं वाटतं. तर ते खरं म्हणजे पुण्य नव्हे, ते खरं पाप. ही सगळी कर्मकांड. आणि त्या कर्मकांडाच्या मागे परमात्म्याला विसरून आपल्या अपेक्षांना फक्त महत्त्व देणं. समर्पण नाही, ते नाही. म्हणूनच आधी समर्पणाचा सगळा उल्लेख करून इथे आले. आणि अजूनही आपल्या हे सगळ्यांनी आपण लक्षात घ्यायचं. आपण हे शिकतो कशासाठी? आपण ह्याच्यासाठी शिकतो की अजूनही आपल्यामध्ये ह्या कल्पना आहेत की ही असा यज्ञ करायचा. आपल्या घरी नाही केला तरी कोणाला तरी गुरुजींना एवढं सांगायचं की बाबा माझ्या नावाने यज्ञ करा. ओके, म्हणजे माझ्या नावाने ही पूजा करा, माझ्या नावाने यज्ञ करा. ह्या सगळीकडे आपण किती पुण्यात्मक पाप जमवतो. पापच असतं फक्त पुण्याचं. मनामध्ये हे कल्पना की आपण फार पुण्य जमवतो अशी कल्पना, पण ते पाप असतं. आणि काय सुंदर, ती तया पुण्याचेनी नावे पाप जोडिले देख. काय स्पष्टपणे ज्ञानदेवांनी सांगितलं. म्हणजे पहा, 13व्या शतकातला काळ, ह्या सगळ्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या काळामध्ये अगदी यज्ञ नसले तरीसुद्धा हे अशा अनेक गोष्टी खूप विधीपूर्वक करण्याला फार महत्त्व, म्हणजे कर्मकांडांना अत्यंत महत्त्व दिलं जायचं. एकतर कर्मकांड करायची ही सगळी आणि त्याच्यातून फळाची अपेक्षा करायची, नाही तर संन्यास घ्यायचा आणि घर सोडायचं. हे दोनच गोष्टी त्या काळामध्ये घडत होत्या. आणि त्या काळामध्ये ज्ञानदेवांनी हे विचार मांडावे. जसं मागे अगदी मला वाटतं 3ऱ्या-4थ्या अध्यायामध्ये येऊन गेलं, तुम्ही व्रते नियमू न करावे. आठवतं? तुम्ही व्रते नियमू न करावे, देहाची न पिडावे, केही न वचावे तीर्थासिगा. असा उल्लेख आहे. केही न वचावे तीर्थासिगा. काही उपयोग नाही त्या तीर्थयात्रा करणं आणि सगळ्या ह्या व्रत वैकल्य करून स्वतःच्या शरीराला पिडणं. अरे त्या शरीरामध्ये जो ईश्वर आहे त्याला तुम्ही छळता, त्याला त्याचं तुमच्या शरीराची योग्य प्रकारे धारणा होणं हे त्या ईश्वराच्या अस्तित्वाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तर त्याला तुम्ही काहीच देत नाही, उलट त्याचा छळ होतो त्याच्यामागे. हे ज्ञानदेवांनी 13व्या शतकात सांगितलेल्या या गोष्टी पण आपल्या समाजातून अजून गेलेल्या नाही, आपल्या मनातून अजून गेलेल्या नाही. तर आपण हे आता फार सुंदर सगळं हे वर्णन आहे. पुढे पहा, पुढची ओवी. जे श्रुतीत्रया ते जाणोनी, शतवरी यज्ञ करुनी, यजिलिया माते चुकोनी स्वर्गवरिती वारिती. स्वर्गवारी नाही, वरितीच आहे, वरिती. म्हणजे श्रुतीत्रयाते म्हणजे 3 वेद असं म्हणण्याचं कारण लक्षात घ्या की हे जे 4 वेद आहेत त्यापैकी पहिले 3 वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे अत्यंत महत्त्वाचे वेद मानले जातात. अथर्ववेद जो आहे तो अथर्ववेद हा असं म्हटलं जातं, असं सांगितलं जातं की तो बऱ्याच नंतरच्या काळामध्ये वेदांमध्ये तो आला. आणि त्याच्यामध्ये मग अनेक गोष्टींचा वेगवेगळ्या ज्या या पहिल्या 3 वेदांमध्ये नाही अशा काही त्या काळातल्या काही गोष्टींचा उल्लेख त्या अथर्ववेदामध्ये आहे. त्यामुळे त्याला तितकं महत्त्व अथर्ववेदाला दिलं जात नाही, पहिल्या 3 वेदांना खूप महत्त्व दिलं जातं. तर म्हणून ते 3 वेदांचा उल्लेख केलेला आहे. कुठे गेलं, कुठली ओवी होती? 10वी ना. श्रुतीत्रया ते जाणोनी म्हणजे सगळं 3 वेद त्यांना पूर्णपणे. आणि ह्या 3 वेदामध्ये यज्ञाचं खूप वर्णन आहे.
यज्ञाचं खूप वर्णन या पहिल्या 3 वेदांमध्ये आहे. पण त्याच्याच बरोबर लक्षात घ्या की लोक वेदाध्ययन करत असत. आजकाल ते जवळजवळ बंद झाले, पण त्या काळामध्ये जे वेदाध्ययन करत असत त्यावेळेला ह्या 3 ह्याच्यातल्या वेदांमधल्या सुद्धा ज्या यज्ञाचा किंवा ज्या विधींचा उल्लेख त्याच्यामध्ये केला आहे तेवढंच फक्त ग्रहण करत असत, तेच लक्षात ठेवत असत. या 3 वेदांमध्ये ईश्वराचं स्वरूप सांगितलं आहे ते मात्र लक्षात घेतलं जात नसे. म्हणून हा असा जो फरक पडला की 3ही वेद चांगले माहिती असून अगदी पूर्ण त्याचं ज्ञान असून हातातून घडणाऱ्या गोष्टी वेगळ्या होत होत्या, वर्तन वेगळं होत होतं. ह्याचं कारण ते की ईश्वराचं स्वरूप जरी वेदांनी म्हटलं असलं, न इति जरी म्हटलं असलं तरी बऱ्याच प्रमाणामध्ये इथपर्यंत वर्णन करत करत यायचं. आणि मग हे का असं म्हणताना नाही हे नाही असं म्हटलं, कारण का ते अगम्य आहे. लक्षात घ्या, ती शक्ती आपल्याला जाणण्यासारखी नाही आहे, ते अगम्य आहे सगळं. आणि त्यामुळे त्याचं वर्णन पूर्णतः करता येत नाही किंवा त्याची व्याख्या करता येत नाही, त्याचं विश्लेषण करता येत नाही की हाच ईश्वराचं हेच स्वरूप असं आपण सांगू शकत नाही. त्याचं कारण ते आहे की वेदांनासुद्धा ते सांगता आलं नाही. पण तरी जे काय आहे ईश्वर जो काही सांगितलं आहे वेदांमध्ये त्याचा उपयोग केला जात नाही. म्हणजे खरं वेदामध्ये आता जे कोणी ह्याच्या येणार आहेत नैमित्ताला त्यांना हा भाग आणखी जास्ती चांगला समजेल की आपल्या वेदांमध्ये असे खूप गुह्य शब्द आहेत, गुप्त शब्द आहेत, त्यांचा अर्थ अजिबात कळत नाही. तो कळायला त्या पातळीला आपली अवस्था जावी लागते, त्यावेळेला ते कळायला लागतं आणि मग त्यावेळेला खरे संस्कार वेदांचे होतात. तर हे जे आहे ते अरविंदांनी त्याच्यावर केवढं तरी सुंदर एक पुस्तक लिहिले, सिक्रेट्स ऑफ वेदाज म्हणून त्यांचं पुस्तक आहे. तर ती जे गुह्य आहे वेदांमधलं ते पाहिलं जात नाही. फक्त यज्ञ कसा करायचा, ह्या विधी कसा करायचा, वर्तनाचा फार तर नियम पाहिला जातं, एवढंच पाहिलं जातं. तर म्हणून असं म्हटलेलं आहे, जे श्रुतीत्रया ते जाणोनी शतवरी यज्ञ करूनी. आता वेद जाणले आणि त्यात मी सांगितले वेदात सांगितल्याप्रमाणे शतवरी म्हणजे 100 यज्ञ केले, 100पेक्षा अधिक यज्ञ केले. यजिलिया म्हणजे सगळे यज्ञ करून यजन करणं, यजन पूजन असं आपण म्हणतो. तर यज्ञ करणं म्हणजे यजन करणं म्हणून तो पुढे शब्द आलाय. शतवरी यज्ञ करूनी यजिलिया. हां, आलं लक्षात. म्हणजे यजन केलं त्यांनी पूजा म्हणू आपण की पूजा असं म्हटलं तरी हरकत नाही. सगळा यज्ञ करून ईश्वराची म्हणजे त्यांच्या देवतेची पूजा केली. पण पुढे काय म्हटलंय, माते चुकोनी स्वर्गवरी. म्हणजे मला विसरले यज्ञ करताना आणि अपेक्षा मात्र स्वर्गाची केली की हा यज्ञ मी कशासाठी करतोय, मला स्वर्ग प्राप्ती होऊ दे. स्वर्गवरी. पुढची योगी. जैसे कल्पतरू तळवटी बैसोनी झोळीये पाडी गाठी मग निदैव निघे किरीटी दैन्याची करू. म्हणजे कल्पतरूच्या खाली माणूस बसलेला आहे. तर कल्पतरू ही कल्पना अशी आहे की त्याच्या खालीपासून तुम्ही मागाल ते मिळतं. तर कल्पतरूच्या खाली बसलेला माणूस करतो काय, बैसोनी झोळी आहे पाडी गाठी. म्हणजे आपली फाटकी जोळी आहे, त्याच्या हातामध्ये फाटकी जोळी आहे. आता ती भिक्षा मागायला जायची आहे तर ती फाटक्या जोळीला गाठी मारतो, म्हणजे तिथे त्याच्यातून गळून जाऊ नये दिलेली भिक्षा म्हणून ती
फाटक्या जोडीला अशा गाठी मारतो आणि मग निदेव निघे किरीटी दैन्याची करू, म्हणजे आपलं दैन्य मिरवायला जातो, ती फाटकी जोडी घेऊन भिक्षा मागायला जातो. म्हणजे ज्याला कल्पतरूच्या खाली बसून सगळं काही मिळेल ते न घेता अशी भिक्षा मागत तो फिरतो. तसं आहे की ईश्वर आपल्यातच आहे आणि तो न समजावून घेता यज्ञ कर, तीर्थयात्रा कर, व्रतवैकल्य कर, ह्याच्यामध्ये आपण गुंतून राहतो. तैसे आता हे उदाहरण देऊन पुढे म्हटलंय, तैसे शतक्रतू यजिले माते. शतक्रतू म्हणजे पुन्हा क्रतू ह्याचा अर्थ यज्ञ. यज्ञ शतक्रतू यजिले मात. यजिले यजिले नंतर एक रेग द्या. शतक्रतू यजिले म्हणजे 100 यज्ञ केले आणि यजन केलं. आणि पुढे असं आहे, शतक्रतू येतिले माते की इप्सिता ती स्वर्ग सुखात सुखाते. आता पुण्य की हे निरुते पापनो हे. प्रश्न विचारतात भगवंत अर्जुनाला की अरे म्हणजे 100 यज्ञ केलं आणि मला विसरून इप्सिताती स्वर्ग सुखाते म्हणजे स्वर्ग सुखाची इच्छा करतात. इप्सिताती म्हणजे इच्छा करतात, अपेक्षा करतात की असे यज्ञ केले आता आपल्याला स्वर्ग सुख मिळेल, अशा अपेक्षा करतात. आता पुण्य की हे निरुते पापनो हे. निरुते पापनो हे, निरुते शब्द पापाला जोडायचा. आता हे पुण्य आहे का शुद्ध पाप आहे, तूच विचार कर. म्हणून मजविण पावीचे स्वर्गू तो अज्ञानाचा पुण्य मार्ग. ज्ञानीये तया ते उपसर्गू हानी म्हणती. म्हणून मजविण पाविजे स्वर्गू म्हणजे हे असे यज्ञ करून माझी प्राप्ती नाही झाली, स्वर्गाची प्राप्ती झाली. कारण तीच अपेक्षा त्यांची होती, स्वर्गाची प्राप्ती झाली. तो अज्ञानाचा पुण्यमार्ग. हे पुण्यही म्हटलंय, अज्ञानाचा ज्ञान नाही आहे या मार्गामध्ये, ज्ञानाचा मार्ग नाही आहे हा, अज्ञानाचा पुण्यमार्ग. आणि म्हणून पुढे म्हटलंय ज्ञानी आहे म्हणजे ज्ञानी माणसं तया ते उपसर्गू हानी म्हणती. उपसर्गू म्हणजे विघ्न, उपसर्गू म्हणजे विघ्न आणि हानी म्हणजे हानी शब्द माहिती आहे आपल्याला, सगळे हानी झाली. ज्ञानी मात्र जे असतात ते अशा अज्ञानाच्या मार्गाला काय म्हणतात की हे सगळं विघ्न आहे, ही सगळी हानी आहे आपली. हानी म्हणजे की आपण ह्या जगामध्ये ज्यासाठी आलेलो आहोत ते आपण मिळवत नाही आहोत, आपल्या आत्म्याचा विकास आपण करून घेत नाही आहोत आणि त्याच्याऐवजी आपण फक्त स्वर्गाची प्राप्ती व्हावी एवढीच अपेक्षा ठेवतो. आता मधली एखादी ओवी सोडून पुढे 15वी ओवी बघा. 15वी मज येता पै सुभटा. सुभटा म्हणजे अर्जुना. मज येता पै, परंतु अर्जुना मज येता म्हणजे माझ्याकडे आल्यानंतर, माझ्याकडे येण्याच्या म्हणा. मज येता पै सुभटा या द्विविधा गा आव्हाटा स्वर्गू नरकू या वाटा चोरांची. नरक तर चोरांचीच वाट, पण स्वर्गालाही म्हटले चोरांची वाट. स्वर्ग ही काही पुण्यमार्गाची वाट नव्हे, पुण्यमार्गाने तिथे जाता येत नाही. विविधा गा आवाटा म्हणजे आव्हाटा म्हणजे आडवाटा, ह्या आडवाटा आहेत. आव्हाटा म्हणजे आडवाटा, हे दोन्ही आडवाटा आहेत. नरक ही तर उघडच आडवाट आहे, बरोबर आहे, नरक ही तर उघडच आहे आडवाट, पण स्वर्ग ही सुद्धा आडवाट आहे. माझ्याकडे येण्याचा मार्ग सोडला आहे आणि आडवाटेला गेले. आलं ना लक्षात? तर आडवाट अशा अर्थाने म्हटले की ह्या दोन्ही आडवाटा आहेत, माझ्याकडे येण्याचे हे मार्गच नाही.
मधल्या 1-2 ओव्या सोडून 18वी ओवी बघा. एके यापरी ते दीक्षित यजुनी माते इथे नाही आहे माझ्या ह्याच्यात नाही. एके यापरी ते दीक्षित यजुनी माते याचित स्वर्ग भोगू. म्हणजे हां, आधीचा परी हे असो, हा तिथपासून सुरुवात आहे. मी ते घेतलं नाही. परी हे असो आता प्रस्तुत, ह्याचा अर्थ की हे मध्ये जी उदाहरणं त्यांनी आणखीन दिली आहेत ना, आणखीन त्या पाप आणि पुण्य आणि आडवाटा कशा, ह्याचं स्पष्टीकरण आणखीन थोडं केलेलं आहे. तर म्हणून पुढे असं म्हटलं आहे, परी हे असो आता प्रस्तुत, म्हणजे हे सोडून द्या आता, त्याचं आता फार मी त्याच्यावर बोलत नाही. पुढे आता मी जातो प्रस्तुत, म्हणजे मला आता जे सांगायचं ते असं, एके यापरी ते दीक्षित यजुनी माते याचित स्वर्ग भोगू. म्हणजे असे काही हे दीक्षित संस्कारित, म्हणजे वेदांचा संस्कार झालेले असे काही लोक असतात की जे मला माझ्याशिवाय फक्त स्वर्गभोगाची अपेक्षा करतात. मग मी न पविजे ऐसे जे पापरूप पुण्य असे, तेणे लाधलेनी सौरसे स्वर्गा येती. मग मी न पविजे ऐसे, म्हणजे मी तर त्यांना पावतच नाही, माझी तर प्राप्ती त्यांना होतच नाही. जे पापरूप पुण्य असे, म्हणजे त्यांनी केलेलं पुण्य कसं आहे, पापरूप पुण्य आहे. तर हे जे पापरूप पुण्य असे त्याच्यामुळे तेने लाधलेनी सौरसे ते स्वर्गा येती. म्हणजे ते स्वर्गामध्ये लाधलेनी सौरसे, म्हणजे त्यांच्या काय म्हणतो आपण, योग्यतेनुसार. सौरसे ह्याचा अर्थ योग्यतेनुसार. लाधलेनी सौरसे म्हणजे त्यांनी इच्छा काय केली, स्वर्गाची इच्छा केली, म्हणून लाधलेनी सौरसे. त्यांची योग्यता तेवढीच होती, त्यांची पात्रता तीच होती. त्यांना काय मागावं हेही कळलेलं नव्हतं. तर त्यांची पात्रता, त्यांचं जे काय हे योग्यता होती त्यानुसार त्यांना स्वर्ग प्राप्ती होते. माझी प्राप्ती त्यांना होत नाही. आता मधल्या थोड्या ओव्या मी गाळते. ह्याचं कारण फक्त की स्वर्गाची जी कल्पना आहे ना, त्याचं वर्णन सगळं या मधल्या ओव्यांमध्ये केलं आहे, म्हणून मी त्या गाळते. त्या तुम्ही वाचू शकता की काय असतं स्वर्गामध्ये काय वगैरे. तर ते सगळं आपण गाळू आणि पुढे जाऊ. 27वी ओवी बघा आता. 27. हे बहु असो जे ऐसे, हे बहु असो जे हे बहु असो हा भाग जसं मगाशी ते म्हणजे हे असो आता असं म्हटलं ना, तसंच इथे आहे. हे बहु असो, जाऊ दे आता, हे मी खूप सांगितलं तुला, विसर आता. पुढे मी जाते, ऐक. ऐसे भोग इंद्र सुखा सरिसे, ते भोगजती जव असे पुण्यलेशू. हां, पुण्यलेशू ह्याचा अर्थ की त्यांनी केलेलं जे पुण्य आहे त्याचा लेश, म्हणजे त्याचा अंश जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत ते स्वर्गात असतात. पुण्यलेशू जोपर्यंत सरत नाही, पुण्य त्यांचं सगळं पुण्याचा जो काही त्यांचा साठा आहे तो जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत ते स्वर्गात असतात. हे सगळे इंद्र सुखा सरिसे भोगी जती, म्हणजे सगळं इंद्रसुख स्वर्गसुख त्यांना तोपर्यंत मिळत असतं. कधीपर्यंत, पुण्यलेशू, म्हणजे तो पुण्याचा साठा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना ते सगळं मिळत असतं. आता पुढे 28वी म्हणजे 21व्या श्लोकानंतरच्या ओव्या, कारण हाच विचार पुढे चालू आहे. तर कसं काय म्हटले, मग तया पुण्याची पावटी सरे. संपलं पुण्य, कधीतरी ते संपणार पुण्य. तर पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. उटी शब्द लावलाय बघा, वापरलाय. उटी म्हणजे आपण अंगाला लावतो उटी, पण धुतली की जाते त्या अर्थानेच आहे तो शब्द.
ती लावलेली उटी, इंद्रपणाची उटी, ते सगळं स्वर्गसुखाची सगळी उटी लावली आहे त्यांनी अंगाला, सगळी संपते एवढ्यापुरतं बरं वाटतं. आणि बरोबर बोलला, तेवढ्यापुरतं बरं वाटतं. त्यानंतर आपण जसे असतो तसेच. खाली येणार. आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका, पुन्हा ते ह्या मृत्यू लोकामध्ये येतात. आता पुन्हा मधल्या ओव्या सोडूया, कारण ते तशाच प्रकारच्या आहेत, तुम्ही वाचून समजू शकता. 33वी ओवी बघा. अर्जुना वेदू जरी जाहला, मिळालं सगळ्यांना? अर्जुना वेदू जरी जाहला, हा नाही, प्रत्येक ना हे पुस्तकातले फरक आहेत, पुस्तकातले फरक आहेत फार. हां, हे वेदू जरी जाहला, काही तो त्याही अर्थही तुम्ही घेतलं तरी अर्थ तोच आहे. वेदू जरी जाहला तरी माते नेणता वाया गेला. मुख्य सांगायचं ते हे. हां, माते नेणता, नेणता म्हणजे मला जाणलंच नाही, ईश्वराला जाणलंच नाही. सगळं वेदाध्ययन झालं, वेद सगळे अखंड तोंड पाठ झाले, तरीसुद्धा माते नेणता वाया गेला. कण सांडूनी उपणीला कोंडा जैसा. म्हणजे कण टाकून दिले आणि कोंडाच गोळा केला, अशी परिस्थिती झाली. म्हणूनी मज एके विण, हे त्रयी धर्म अकारण. आता माते जाणोनी काही, नेण तू सुखिया होसी. म्हणजे पहिला जो भाग आहे ना तो असा आहे, म्हणूनी मज एके विण, माझ्याशिवाय, माझ्या एकाशिवाय म्हणजे माझं ज्ञान होण्याशिवाय, हे त्रयी धर्म, त्रयी म्हणजे 3 वेदातले सांगितलेले धर्म. धर्म म्हणजे कर्तव्य, की तुम्ही काय करा, यज्ञ कसा करायचा, वागायचं कसं, जे काय सगळं सांगितलं वेदांमध्ये ते त्रयी धर्म म्हणजे 3 वेदातला धर्म. अकारण म्हणजे त्याचा काही उपयोग नाही, किती ते सगळं जाणलं तरीसुद्धा त्याचा उपयोग होत नाही. आता अर्जुनाला ते असं सांगतायत, आता माते जाणोनी काही नेण तू सुखिया होसी. म्हणजे अर्जुना तू हे लक्षात घे आणि आता तू काय कर, अर्जुनाला सांगतायत तू काय कर, माते जाणोनी, फक्त मला जाण, काही नेणं, तू दुसरं काही जाणू नको, फक्त मला जाण, बाकी दुसरं काही जाणू नको. तू सुखिया ओसी, तू सुखिया ओसी. मला जाण, आधी जे म्हटले अनन्य शरण म्हटले ते सगळं एका अर्थी आहे, जे आपण अगदी 18व्या अध्यायामध्ये पुढे पाहणार आहोत. मामेकम शरणम व्रज असं जे म्हटलेलं आहे, फक्त मला जाण, मला शरण ये, असं तिथपर्यंत ते सांगतायत. बाकी तू काही जाणू नको. आहे ना संबंध. आता ह्याच्या पुढे ते येतच राहणार. 18व्या अध्यायात ह्या शब्दामध्ये मामेकम शरणम व्रज. तर तू सुखिया होसी म्हणजे तुला मग कसलीही तू काळजी करू नको. तुला जे वाटतंय की मला नरकवास मिळेल वगैरे, मग ह्या सगळ्या ह्याचा मला पातकांचं फळ भोगावं लागेल वगैरे, हे तू काहीही विचार करू नको. फक्त तू काय करतं, माते जाणवणी काही नेणं असं सांगितलेलं आहे. दुसरा कशाचाही तू विचार करू नको. थांबवायचं का? 5:45 वाजले. आज आहे का इथे? आहे ना. पुढचं नंतर घेऊया. आता एक तास म्हणजे पुढच्या बुधवारचा 1 तास होईल. त्यानंतर मी पॉंडिचेरीला जाते. मी जाते 18 तारखेला. मला वाटतं तो बुधवार आहे का? हां, बुधवार आहे ना. आणि मी परत येते 26ला. तोही मला वाटतं दोन बुधवार बुधतील. 25पर्यंत माझी तिथे व्याख्यान आहेत. 26ला मी रात्री परत येईन, पण 2 वार बुडतील. तर त्यामुळे आता पुढे होईल तो 1 बुधवार आणि त्यानंतर मग 2 बुधवारी वर्ग होणार नाही. आणि नंतर आपण मग फेब्रुवारी
पुढचा बुधवार आहे म्हणजे मला वाटलं होतं 9